सारखा गोलंदाज आहे. तर ही जी टीम आहे नियाजी 11 देखील एक दिग्गज संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहूया नोबेलचा संघ यावेळेला देखील सज्ज असेल. येऊया आपण. नोबेल 11 संघ जो आहे ना त्याच्यामध्ये जिशान खान संघाचं नेतृत्व करतोय. राजेश डोबी आहे, मोहित शुक्ला आहे, त्यानंतर प्रीतम परब आहे, अमित कोरी आहे, भावेश शेलार आहे, राहुल जुगाडिया आहे, सलमान शेख आहे, त्यानंतर इसरार खान आहे, राज गोटणकर आहे, आकाश झा, नजबुल. हा संघ मैदानामध्ये आपल्याला कागदावरती पाहायला मिळतोय, पण किंबहुना मैदानावरचा संघ जो असतो ना आणि त्याहूनही त्यांचा जो परफॉर्मन्स असतो ना, मला वाटतं याच्यावरती फार बोलावं लागेल. आणि विशेषतः ज्या वेळेला आपण चर्चा करत होतो, नाणेफेकीचा कौल झाला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, आपल्या गोलंदाजांवरती एक भरोसा दाखवला, पण त्यानंतर मला वाटतं ना क्रिकेटच्या मैदानावरती ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्याच्यावरती मला वाटतं येणं हा क्रमप्राप्त भाग राहील. आणि जेव्हा मैदानामध्ये कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी ही भारतातील तुफानी आणि किंबहुना लोकप्रिय फलंदाजांची जोडी जेव्हा मैदानामध्ये जाते, त्याच्या अगेन्स्ट जिशान जे म्हणाला होता ना ते फार महत्त्वाचं असणार आहे. तो म्हणाला होता की समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, मी त्यांचा रिस्पेक्ट करतो, पण त्याच वेळेला मैदानात खेळत असताना आम्हाला सुद्धा माहिती आहे की क्रिकेट आहे, याच्यामध्ये काही गोष्टी 19-20 होणार आहेत, पण एक सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. ही एक जी पॉलिसी असते ना, मी म्हणतो की क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर काही वेळेला एक माइंड गेम सुद्धा खेळला जातो, पण त्याच वेळेला आणखीन एक पॉलिसी असते, तो म्हणजे रिस्पेक्ट पॉलिसी. ही रिस्पेक्ट पॉलिसी फार महत्त्वाची आहे की मैदानाच्या बाहेर तुम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करताय आणि मैदानात गेल्यानंतर त्या रिस्पेक्ट पॉलिसीच्या अगेन्स्ट तुम्ही तुमचा शॉर्ट अनालिसिस मानता. म्हणजेच काय, मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, हा अनालिसिस मांडणं फार महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे कोणते, जेव्हा हाच प्रश्न मी थोडा आणखीन पुढे विचारला की तुमच्याकडे कोणते 2 चांगले खेळाडू आहेत त्यांची नावं तुम्ही सांगा, त्याने 2 नाही 3 ते 4 खेळाडू सांगितले. सेम ॲज इट इज योगेश पेडकरने सुद्धा 2 नाही 3 ते 4 खेळाडू सांगितले. सो दिस इज ऑल अबाउट द कॉम्बिनेशन, दिस इज ऑल अबाउट द टीम वर्क, दिस इज ऑल अबाउट द युनिटी व्हॉट वी वॉन्ट टू शो टू द एव्हरीबडी. आणि हीच गोष्ट घेऊन आज क्रिकेटच्या मैदानावरती प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे या स्पर्धेचे आयोजक यांना, कारण हे स्पर्धेचं 6वं पर्व आहे. आणि 6वं पर्व त्याचं जयजींनी फार सुंदर वर्णन केलं की भारतभरातील खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे, टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केलेला आहे, टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी स्वतःचे खऱ्या अर्थानं खूप सारं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, अशी सर्व मंडळी जेव्हा मैदानावरती येतात ना, तेव्हा या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आणखीन एक वेगळं वलय प्राप्त होतं, जे आता आपण मैदानामध्ये पाहतोय. निश्चितच आता प्लॅन तर तयार आहे, अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली आहे मैदानावरती. आपल्या कुठे पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहू शकता राजेश कृष्णा आणि इजाजची जोडी मैदानावरती. अनेक वर्ष ही जोडी आपण मैदानावरती पाहू शकता. आघाडीचे फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. पहिला चेंडू राजेशचा या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुतेला हे वारंवार आव्हान निर्माण केलं जाणार आणि विशेषतः आपण पाहतोय ना 2 एंड कडून, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करता किंवा अपोजिट एंड कडून गोलंदाजी करता, त्यावेळेला तुमच्याकडे कोणते गोलंदाज आहेत, कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या गोलंदाजाला म्हणजे स्पिनर अटॅक आणणार किंवा त्याच वेळेला तुम्ही जलदगती गोलंदाजाला पाचारण करणार, या गोष्टींवरती जावं लागेल. आणि कृष्णा सातपुते आपल्या बॅटमधून पहिला बेधडक फटका खेळतोय. चेंडू सीमारेषा पार. कृष्णाचा पहिला षटकार. प्रहार प्रीमियर लीग मधला योगेश पेडकर म्हणाला होता की गतवर्षीचे आम्ही विजेते आहोत आणि ज्या स्पर्धेमध्ये आम्ही विजेते आहोत तर त्यावेळेला आम्ही या स्पर्धेमध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न नक्की करू. मला वाटतं ना या प्रयत्न या शब्दामध्ये योगेश पेडकरच्या बऱ्याच साऱ्या इमोशन्स लपलेले आहेत, जे गेल्या 15-16 वर्ष मी त्याच्या समवेत मैदानावरती पाहिलेले आहेत. आणि कृष्णा सातपुते या इमोशनला पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करेल. ब्रँड ऑफ द टेनिस क्रिकेट. पण त्याच वेळेला मैदानामध्ये राजेश डोबीच्या या चांगल्या चेंडूचं कौतुक करावं लागेल, कारण जेव्हा तुमच्या समोर चांगला फलंदाज असतो ना, मी म्हणतो की गुड बेटर बेस्ट अशा पद्धतीचा जो परफॉर्मन्स असतो ना, तो कधी अर्थातच त्याला पारखण्याची वेळ कधी येते ना, जेव्हा मी म्हणतो की प्रतिस्पर्धी तुमचा जितका ताकदवान असेल, जितका खऱ्या अर्थानं कडवा असेल, त्यावेळेला तुमची खऱ्या अर्थानं परीक्षा लागतं. केवळ 10-20 मार्कांचा पेपर समोर ठेवून उपयोग नसतो. हेच तर आपण मैदानामध्ये पाहतोय. कृष्णा सातपुतेला या वेळेला एक वेगळं चॅलेंज निर्माण केलं जाते, जे चॅलेंज वारंवार मैदानामध्ये निर्माण व्हावं हीच मला वाटतं प्रीतम किंवा त्याच वेळेला जिशानची इच्छा असेल की समोर कोणता फलंदाज आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही, सायकोलॉजी काय महत्त्वाची आहे. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फॉलो करत असाल तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, टेनिस क्रिकेटला फॉलो करत असाल तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट अनुभवायला मिळेल. त्याच्यावरती नक्की येऊ, या चेंडू नंतर बोलू. हा मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. याही वेळेला कृष्णाच्या बॅटमधून निघालेला बेधडक फटका, परंतु या वेळेला एक टप्पा चेंडू सीमा पार. पहिला चौकार.
आता मैदानावरती आपण बघितलं तर जो खेळ सुरू आहे तिथे द्वंद्व सुरू आहे बा. यावेळेला मॅच मध्ये जर बघितलं तर कृष्णा सातपुते सारखा खेळाडू आहे, समोर राजेश सारखा खेळाडू आहे आणि एक द्वंद्व आहे. एक मोठा फटका खेळल्यानंतर राजेशने देखील चांगली गोलंदाजी केली. हा एक अप्रतिम फटका आउट ऑफ द ऑफ चेंडू होता. यावेळेला कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पण सर्कलमध्ये आहे, गॅप या ठिकाणी होता. तर अत्यंत सुंदर फटका, चांगलं यावेळेला आपण तंत्र पाहिले कृष्णा सातपुते आणि ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याने कव्हरच्या दिशेने खेळलाय, मेरिट प्रमाणे बॅटिंग केली. 11 आणि या वेळेला कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून एक जबरदस्त फ्लिक चेंडू सीमारेषा पार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग आणि व्हॉट अ एक्झिक्युशन. 17 धावा फलकावरती लागतात पहिल्या 5 चेंडूंमध्ये. आता बॅट्समॅन शफल झाला होता संदीप, आपण पाहू शकता फॉलो करण्याचा प्रयत्न, त्याच्या पायावरती चेंडू टाकला, मनगटाचा अत्यंत उत्तम प्रकारचा वापर आणि क्लिक केला चेंडू ऑन साईडला. किती सुंदर टायमिंग होतं, नेत्रदीपक फटका होता. आणि या गोष्टीमध्ये आणखीन थोडं मी ऍडिशन करतो ना की डिंग डोंग हे नाव आहे. अर्थात या संघाचे स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात नियाजी वॉरियर्स. तर नियाजी वॉरियर्स हे सुद्धा तर खुश झाले असतील, पण डिंग डोंगचे संदीप जगताप आणि अफजल सुद्धा खुश झाले असतील हा फटका बघून. कारण त्यांना माहिती असेल की त्यांना माहिती आहे की ज्या कृष्णा सातपुतेला या प्रकारचे फटके खेळताना त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर घडताना पाहिलाय, अशा वेळेला त्याच्या बॅटमधून हा आणखीन एक सुंदर फटका पाहायला मिळाला. याही वेळेला तशाच प्रकारचा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पण ज्या गोष्टीवरती आपण बोलत होतो ना, पहिल्या षटकाची सांगता होते, त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागतात. 18 फॉर नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. त्या गोष्टीकडे आपण मला वाटतं वळण्याचा प्रयत्न करू. मी म्हणालो होतो की बघा, एक काठिण्य पातळी नावाचा एक प्रकार असतो की तुम्ही तुमच्या अगेन्स्ट कोणाच्या विरुद्ध खेळताय त्यावेळेला ना तुमची परीक्षा जास्त अवघड होते आणि किंबहुना ती अवघड परीक्षा देण्यासाठी तयार असणं मला वाटतं हे अलीकडच्या टेनिस क्रिकेटमध्ये फार आवश्यक गोष्ट आहे. तुमचं पोटेन्शियल कधी तयार होईल, तुमचं स्किल कधी तयार होईल, दोन गोष्टी असतात. एक असतं विल आणि दुसरं असतं स्किल. इच्छाशक्ती महत्वाची आहे, पण त्याच वेळेला स्किल सुद्धा महत्वाचं आहे. पण स्किल डेव्हलप कधी होतं, जेव्हा प्रतिस्पर्धी तितका ताकदवान असेल. प्रतिस्पर्धी कमकुवत असेल तर तुम्हाला खेळायला मजा येणार नाहीये, तुम्ही तो लाईटली सुद्धा घेऊ शकता. या गोष्टी मॅटर करतात क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये. आपल्याला माहिती असेल, खेळ कोणताही घ्या, मायकल फेल्प्स ज्या वेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये तब्बल 23 गोल्ड मेडल जिंकतो किंवा उसेन बोल्ट सुद्धा त्या मैदानावरती इतक्या सुंदरपणे धावतो, त्यावेळेला तो विचार करतो की माझा प्रतिस्पर्धी कोण आहे, माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या पेक्षा माझं अंतर किती राहणार आहे. मान्य आहे की स्पर्धा स्वतःशी असते, पण हे करत असताना मैदानावरती ज्या वेळेला प्रतिस्पर्धी तितका ताकदवान असतो, लढण्याची ताकद आणखीन मैदानावरती बहरते आणि तेच मैदानावरती आता अनुभवायला मिळालं. अर्थात इथे थोडं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण 2-3 चेंडू जे चांगले टाकले होते त्याबद्दल. कारण जेव्हा गोलंदाजीला पहिल्या षटकात राजेश आला होता, आता दुसऱ्या षटकात गोलंदाजीला येतोय जिशान खान. जिशान खान गोलंदाजीला येतोय, संघाचा कर्णधार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. कृष्णा सातपुतेच स्ट्राईकला आहे, म्हणजे काहीशा आठवणी, अनेक साऱ्या आठवणी कृष्णा सातपुते आणि माझ्या समालोचनाच्या सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामध्ये येईन मी. पण जिशान खानच्या पहिल्या षटकापर्यंत पोहोचूया. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि ज्या वेळेला डावखुरा गोलंदाज विरुद्ध कृष्णा सातपुते, हे सुद्धा बॅटल थोडं इंटरेस्टिंग असतं. पण दुसऱ्या बाजूला तितकाच शांत, संयमी आणि हे सगळं काही एका बाजूला पाहणारा जो दुसरा गंदा फलंदाज आहे ना, त्याच्या संदर्भात सुद्धा आता मला वाटतं त्याची इनिंग जेव्हा सुरू होते तेव्हा त्यालाही पाहणारे, त्यालाही फॉलो करणारे अनेक जण आहेत. जेव्हा आता एजाज कुरेशी स्ट्राईकला आलाय. तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं की 2 वाघांची झुंज बघायची आहे इथे. म्हणजे गोलंदाज आणि बॅट्समन मध्ये जे आपण बघतोय द्वंद्व आहे, केव्हा एखादा परफॉर्मन्स तो काउंट होतो. 2 शेर, 2 वाघ तितक्या ताकदीचे लढत असतात आणि तेव्हा तुम्ही प्रतिभा स्वतःला सिद्ध करता, ती गोष्ट काउंट केली. मॅग्रा सचिन 3 वाघ 3, कारण गोलंदाज सुद्धा तेवढ्याच ताकदवान आहे. लक्षात घ्या, ही बॅटल ऑफ द चॅम्पियन्स आहे आणि तेच मैदानामध्ये आपण पाहतोय ना. जिशान कडून मला सुद्धा अपेक्षा आहेत, त्याच्या संघ सहकार्यांना सुद्धा अपेक्षा आहेत आणि जिशानने हे मैदानामध्ये करून दाखवलेलं आहे. आज जेव्हा यष्टान पाटी जेव्हा प्रीतम उभा आहे ना, त्याला माहिती आहे की पाठीमागून काय सल्ला द्यायचा आहे. याही पेक्षा बॅक ऑफ द माइंड जिशान काय विचार करतोय, ही सायकोलॉजी घेऊन त्याचा माइंडसेट काय आहे किंवा प्रतिस्पर्धी संघाचा माइंडसेट काय आहे, प्रतिस्पर्धी खेळाडू काय विचार करतात. प्रहार प्रीमियर लीग मध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू इतका ताकदवान किंवा इतका बलाढ्य खेळाडू आहे किंवा इतका अनुभवी खेळाडू आहे की ज्यांच्यामधलं द्वंद्व, मी म्हणतो ना की बॅटल ऑफ द चॅम्पियन्स आपण जे म्हणतो त्या पद्धतीने हे सामने रंगणार आहेत आणि त्याचाच आपण मित्रांनो आनंद घेतोय. आमच्यासोबत जोडलेले अर्थातच युट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. आजचा दिवस अर्थातच रविवारचा आहे आणि अशा वेळेला एका बाजूला रोहित शर्माच्या वाढदिवसाचा स्टेटस आपण एका बाजूला ठेवत असताना दुसऱ्या बाजूला सुद्धा क्रिकेटचा आनंद मैदानावरती घेतोय, तो सुद्धा तितकाच आपल्यासाठी याची देही याची डोळा एक चांगला क्षण आपल्या सर्वांसाठी आलाय, त्याचाही
पुन्हा एकदा आपण स्वीकार करूया. वॉट अ बॉलिंग, वॉट अ परफॉर्मन्स. हीच गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला माहिती असेल इंटरनॅशनल क्रिकेट असेल, डोमेस्टिक क्रिकेट असेल, आयदर टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, सगळ्यात महत्त्वाचं गोलंदाजाच्या बाबत नेहमी म्हटलं जातं की गोलंदाज वेगवान असावा का, गोलंदाज स्पिनर असावा का. या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ज्याच्या त्याच्या स्किलच्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, गोलंदाजाकडे उत्तम टप्पा असावा, त्याच्या लेंथवरती अर्थात कंट्रोल असावा. गोलंदाजी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्याने समोरच्या फलंदाजाचा अप्रोच लक्षात घ्यावा आणि अभ्यासपूर्ण गोलंदाजी करावी. मोठा फटका जरूर खेळला जातोय आणि धावा सुद्धा तेवढ्याच येणार आहेत. पंचांचा इशारा येतोय, हा चौकार असणार आहे. मैदानातून अर्थातच मैदानामध्ये काही अंशी प्रतिकूलता आहे आणि त्या अनुषंगाने काही नियम आहेत, त्याच्यामुळे या 4 धावांनी धावसंख्या बदलणार आहे. पण आपण पाहतोय ना की हा फटका ज्या पद्धतीने बनवला होता, चांगला चेंडू होता. लक्षात घ्या, या एंडने गोलंदाजी करणं मी म्हणतो ना गोलंदाजासाठी थोडं चॅलेंजिंग आहे, कारण वाऱ्याचा फ्लो आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मैदानाचा ॲडव्हान्टेज म्हणजे सर्कमटन्सेस, जॉग्राफिकल. सो अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा अधिकच अर्थातच ऑफस्टमच्या बाहेर चेंडू गेला. 25 धावा धावफलकावरती लागल्यात आफ्टर 1.5 ओव्हर. दुसरा वाईट चेंडू आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाला. आमचे सर्व टेक्निशियन यांना सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आमचे सर्व कॅमेरामन यांना सुद्धा धन्यवाद देतो, ज्यांनी अतिशय चांगला जॉब या स्पर्धेच्या दरम्यान केलेला आहे. आणि संपूर्ण क्षणचित्र या मैदानाची ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने असतील, प्रेक्षक वर्गाची असतील, इथे आलेले पाहुणे मंडळी असतील, या सगळ्यांना छान पद्धतीने अर्थातच आहा ओहो व्हाट अ कॅच. राहुल जोगाड़िया, जादूगर हमेशा चेहरे पर मुस्कान लेकर आता है और जोगाड़िया तो हमेशा जादूगर ही कहलाता है. आणि या वेळेला राहुल जोगाड़ियाच्या हातात टिपलेला त्याने जेल, ज्या प्रकारे त्याने हा जेल टिपलाय, मराठीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे, नेत्रदीपक. डोळ्यांचं पारणं फिटलं अशा पद्धतीचा हा जेल होता. संदीप, उच्च कोटि की फील्डिंग रही है. समाधान आहिर करके जो फील्डिंग बिल्कुल हमारे सामने लॉन्ग ऑफ क्षेत्र में खड़े थे, 2 बार इन्होंने डाइव लगा कि वो बिल्कुल बॉल को रोका था. कृष्णा गवली का कैच एक हाथ में, और अब जाकर राहुल जोगाड़िया, बहुत बेहतरीन कैच. खास करके किशन देवेंद्र और राहुल जोगाड़िया एक ऐसे खिलाड़ी है, अगर इंटरनेशनल क्रिकेट में जॉन टिरोस आपकी टीम में होना चाहिए, रविंद्र जडेजा आपके पास होना चाहिए, तो एक खिलाड़ी इस तरह का जैसे कि राहुल है, एक बार वो होना चाहिए, किशन देवेंद्र होना चाहिए. नरेश ने एक बहुत अच्छा कैच लिया था, कृष्णा ने एक बहुत अच्छा कैच लिया था, और समाधान आहिर करके जो फील्डिंग है उच्च क्वालिटी की रही है. एक हाथ से कैच लेना इतना आसान नहीं है, ऐसे कैच लपकते नहीं चिपकते हैं. नक्कीच, काही असो, लपकणं असो, चिपकणं असो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जिशान गोलंदाजीला असताना त्याच्या गोलंदाजीवरती यश मिळालं आणि फलंदाज बाद झाला. एजाज कुरेशी, आणि एजाज कुरेशीचे फॅन फॉलोअर्स आज थोडे नाराज असतील, कारण थोडं दुर्दैवी म्हणावं लागेल, पण सुदैव म्हणावं लागेल. ते अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं कौतुक मात्र नक्की करावं लागेल राहुल जोगाड़ियाचं. 2 षटकांचा खेळ संपला, 26 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. आणि आता तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज मोहित शुक्ला गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू खराब आहे आणि हा षटकार नाही, अठ्ठा आहे, अठ्ठा. ओ हो, कृष्णा सातपुतेला हा नो बॉल सुद्धा मिळालाय, षटकार सुद्धा मिळालाय. म्हणजे कधी आपण म्हणतो ना, काय म्हणतो माहिती आहे ना तुम्हाला, गोलंदाजाचा सत्कार म्हणूया, हरकत नाही. प्रशांतजी म्हणतात गोलंदाजाचा सत्कार झालाय, मला वेगळं म्हणायचं होतं, पण अर्थातच उपरवाला देता है तो छप्पर फाड के देता है असं मला म्हणायचं होतं. पण गोलंदाजाचा आता सत्कार करण्याची कदाचित वेळ आली असं कृष्णा सातपुते म्हणत असावं. पण पहिला चेंडू मोहित शुक्लाला सुद्धा माहीत नव्हता, त्याला कदाचित खोला टाकायचा होता किंवा त्याच वेळेला लेग ब्रेक करायचा होता, व्हॉट एव्हर इट मे बी. पण अशा प्रकारचे नवीन एक्सपेरिमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचा असतो कंट्रोल मेकॅनिझम. 33 धावा धावफलकावरती आल्यात. कृष्णा सातपुते, मगाशी योगेश पेणकर फार सुंदर म्हणाला होता की इट इज नॉट अबाउट टू बी द क्रिटिसिझम. मैदानात खेळा 33 धावा धावफलकावरती झाल्यात. सर
नो बॉल होता. मगाशी जे योगेश पेडकर म्हणाला होता ना, त्या स्टेटमेंटकडे येतो मी. योगेशला विचारलं की मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळेला क्रिटिसाइज केलं जातं की डिंगडॉंग पुणे संघ मैदानामध्ये फार स्पर्धा जिंकलेला नाही आहे वगैरे वगैरे. पण तो म्हणाला की असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आज आम्ही सर्वप्रथम आमच्या पॅकरचे आभार मानतो नियाजी वॉरियर्सचे, ज्यांनी डिंगडॉंग संघाला या ठिकाणी अर्थातच पुरस्कृत केलं. आणि ज्या वेळेला मैदानामध्ये आम्ही आलो त्यावेळेला आमचे रेकॉर्ड्स खूप चांगले लागले आहेत. गतवर्षीची स्पर्धा आम्ही जिंकलो किंवा याच्या अगोदर सुद्धा 3 ते 4 वेळेला गोरेगावला आम्ही फायनल जिंकलेलो आहोत. तर हे अनेक सारे रेकॉर्ड्स आहेत आमच्या समवेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खेळात एक गोष्ट फार महत्त्वाची असतं, ती म्हणजे की हार जीत ही होणारच आहे. बऱ्याच वेळेला आपण स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळेला तुमच्या नशिबामध्ये उपांत्य फेरीत किंवा फायनलमध्ये हरणं असतं. याचा अर्थ तुम्ही चांगलं खेळलं नाहीत असं नसतं. पुढं बॉलिंग या वेळेला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण पण हा पण फार महत्त्वाचा, महाभारतातला सुद्धा, रामायणातला सुद्धा आणि क्रिकेटच्या या वॉरमधला सुद्धा, कारण चेंडू सीमारेषा पार गेलाय. वेलकम 4. 4 धावा मिळतात. आणि क्षेत्ररक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट असतं. आमचे अर्थातच व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर एका ठिकाणी फार सुंदर क्षेत्ररक्षणाला बाबत दाद देताना ते म्हणतात की क्षेत्ररक्षणाची भूमिका इतकी छान पद्धतीने वठवावी ना, जशी एखादा गायकाला फार संगीतकाराची साथ असते. एखादा वादक ज्या पद्धतीने साथ देत असतो एखाद्या गायकाला, मग तो तबला वादक असेल, तो अर्थातच सिंथेसायझरवरती बसलेला असेल, तो ढोलकी वादक असेल, तो बासरी वादक असेल, तो ज्या पद्धतीने साथ देतो ना, त्या पद्धतीने उत्तम साथ देणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण म्हणतोच ना मित्रांनो, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू संपंत, अशा पद्धतीचा मार्ग असला पाहिजे. खराब चेंडू, याही वेळेला पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. 1 धाव आले आणि मोहित शुक्ला आज मैदानामध्ये टप्प्यासाठी संघर्ष करतोय. काही जणांच्या आयुष्यामध्ये असतं बघा की संघर्ष 5वीला पुजलाय, अशी एक मराठीत म्हण आहे. पण त्या पद्धतीने मोहित शुक्लाला या वेळेला ते म्हणावं लागणार नाही, कारण जेव्हा चॅम्पियन्स बॅटल आपण खेळत असतो किंवा एका चांगल्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असतो, ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 6 लाख हे प्रथम पारितोषिक आहे, 4 लाख हे द्वितीय पारितोषिक आहे. नौशाद शिकलगार साहेब, त्याचप्रमाणे अजिम शिकलगार साहेब यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे. अशा प्रकारची ही स्पर्धा आहे, कारण 6वं पर्व आहे मुंबईमधलीच नव्हे, महाराष्ट्रातलीच नव्हे, एक भारतातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपण खेळतोय. आणि अशा वेळेला जे कॅमेरे आहेत ना, ते सगळे आपल्यावरती आहेत. मग इथे आणि मुंबईमध्ये एक गोष्ट आहे ना, मी नेहमी म्हणत असतो की मुंबईमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला चांगलं खेळायलाच अशी अपेक्षा ठेवून आलात तरी तुमच्याकडून तो परफॉर्मन्स होईल याची काही गॅरंटी देता येत नाही. अर्थात हे कोणत्याही मैदानावरती. पण एक गोष्ट विशेष असतं, ती म्हणजे की मुंबईच्या मैदानावरती विशेष प्रेशर येत असतं. त्या गोष्टीवरती येऊ आपण, पण तोपर्यंत गोलंदाजीत बदल झालाय. दोन बीमर आले आणि त्याच्यामुळे गोलंदाज बदलण्याचा अर्थातच निर्णय झाला, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 40 धावा, 1 चेंडू आणि 14 धावा आल्यात. एक चेंडू आणि 14 धावा आल्यात. आणि राहुल जोगाडिया गोलंदाजीमध्ये मला वाटतं बदल करण्यात आलाय. राहुल जोगाडिया गोलंदाजीला आलाय. आतापर्यंत राहुल जोगाडियाची जी कारकीर्द 10-12 वर्षाची राहिलेली आहे ना, त्या कारकिर्दीमध्ये राहुल जोगाडियाने सुद्धा असे वेगवेगळे चॅलेंज घेतलेले आहेत. अर्थात मुंबईच्या मैदानावरती आपलं स्वतःला खेळण्याचं प्रभुत्व त्याने अनेक वेळेला सिद्ध केलंय. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की कृष्णा अगेन्स्ट राहुल ही सुद्धा तेवढीच ताकदवान लढाई असणार आहे. आणि याच दरम्यान चेंडू हवेत, राहुल जोगाडियाला मिळालेली सफलता. आणि या बॅटलमध्ये राहुल जोगाडिया जिंकतोय, कारण कृष्णाला बाद होऊन परतावं लागणाऱ्या पावल्यांमध्ये 12 चेंडूंमध्ये 31 धावांची तुफानी आणि आकर्षक खेळी करून कृष्णा 7 पुते बाद होऊन परततोय पावल्यांमध्ये. दुसरा हादरा अर्थातच नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग संघाला. नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग पुणे संघाला हा दुसरा हादरा असणार आहे, कारण 2.3 षटकामध्ये म्हणजे साधारण 15 चेंडूंमध्ये अद्यापर्यंत 40 धावा धावफलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये कृष्णाचा वाटा होता 31 धावांचा. पण आज मुंबईच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुश केलेत, महाराष्ट्रातल्या त्याच्या फॉलोअर्सना खुश केलेत, भारतातल्या त्याच्या फॉलोअर्सना खुश केलेत. आणि अगदी आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट जिथे जिथे पाहिलं जातं ना, तिथे असणारे कृष्णा सातपुतेचे फॉलोअर्स आज नक्की खुश असतील, कारण कृष्णाची इनिंग परत एकदा पाहायला मिळाले. आणि आकर्षक इनिंग, 12 चेंडूमध्ये 31 धावांची. आणखीन या मैदानामध्ये हे तिसरं षटक चालू आहे, कारण या षटकातील अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू झालेले, 3 चेंडू येणं बाकी आहेत. त्याच्यामुळे 2.3 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये राहुल जोगाडियाचं मात्र कौतुक होईल, कारण एक नजर जेव्हा आपण फलंदाजावरती मित्रांनो ठेवतो ना, तेव्हा दुसरी बाजू सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण क्रिकेटमध्ये या विभिन्न अंगांना महत्त्व असतं. मी मगाशी सुद्धा म्हणालो होतो की तुम्ही फलंदाजीवरती किती फोकस करता, गोलंदाजीवरती किती फोकस करता, क्षेत्ररक्षणावरती किती फोकस करता, तुमचा यष्टीरक्षक कोणती भूमिका बजावतोय, तुमचे पाठीमागे असणारे कोच कोणत्या अर्थातच भूमिकेतून तुम्हाला मैदानामध्ये
पाहत असतात, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. यावेळेला आल्या आल्याच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच हा फटका यशस्वी होणार आहे. नितीन माटुंगेच्या बॅट मधून निघालेला हा गोरेगाव मधला पहिला चौकार. 4 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली 44 पर्यंत. 44 पर्यंत पोहोचलेला संघ पाहायला मिळतोय. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ना की ऍक्शनच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी अर्थातच तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाणार आहे. वादग्रस्त शैली हा काही आजचा विषय नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा त्याच वेळेला टेनिस क्रिकेट असो, तुम्हाला वेगवेगळ्या वेळेला अशा गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. पण तोपर्यंत राहुल जोगाडियाच्या आलेल्या गोलंदाजीच्या बाबत त्याला विकेट सुद्धा मिळाले, या चेंडूवरती चौकार सुद्धा पाहायला मिळाला. नितीन माटुंगे फलंदाजीला आला. आकाश तारेकर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. खूप चांगले चांगले आणि दर्जेदार खेळाडू जेव्हा मैदानामध्ये असतात ना, मला वाटतं त्यावेळेला क्रिकेट कोणत्या नजरेने पाहावं याहीपेक्षा त्यांना फॉलो करणारे क्रिकेटपटू कोणत्या नजरेने पाहतात हा सुद्धा एक आणखीन विषय आहे. मला वाटतं याही विषयावरती आपण प्रशांतची चर्चा करणं फार आवश्यक आहे. कारण बडे मॅच के बडे प्लेयर वगैरे जेव्हा आपण म्हणत असतो ना जयजी, तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की असते की त्यांची सायकोलॉजी कशा स्वरूपाची असतं, त्यांचा माइंडसेट अर्थातच कोणत्या भूमिकेतून ते या मैदानाकडे किंवा या स्पर्धेकडे पाहत असतात. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला विजयी व्हायचं आहे ही भूमिका घेऊन तर आपण मैदानात आलेलो असतो. पण एक गोष्ट मात्र आवश्यक असतं ती म्हणजे की या मैदानामध्ये आपला प्रतिस्पर्धी कोणता आहे, कोणत्या टेक्निक आणि अर्थातच कोणत्या स्ट्रॅटेजीने तो मैदानामध्ये उतरलेला आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याला सामोरे जाणार आहोत. काही वेळेला आपण नाईट क्रिकेट खेळलेलो असतो आणि लगेचच मैदानावरती आलेलो असतो, त्यामुळे आपली बॉडी तयार नसते. या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. सो फिजिकल एन्ड्युरन्स हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग राहतो अलीकडच्या क्रिकेटमध्ये. म्हणजे तुम्ही मैदानाच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक लिजेंडरी क्रिकेटपटू पाहायला मिळतील. तर त्या क्रिकेटपटूंना तुम्ही विचारू शकता, ती गोष्ट तुम्हाला नक्की सांगतील की पूर्वीचे जे क्रिकेटपटू होते ना, त्यांच्या जी कारकीर्द राहिले ना, ही टेनिस क्रिकेट आय एम टॉकिंग अबाउट द ओनली टेनिस क्रिकेट, ही 10 ते 15 वर्ष सहज राहिलेली आहे. अलीकडच्या टेनिस क्रिकेटची कारकीर्द ही 5 ते 6 वर्षाचीच राहिलेली आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण तेवढा क्रिकेट तो खेळायला लागलेला आहे आणि तेवढं बॉडी बॅलन्स राखणं किंवा त्याच वेळेला ते मेंटेन करणं, दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट की फॉर द एव्हरी प्लेयर. क्रुशियल डिसिजन आहे आणि त्याच्यामुळे पंचांची या ठिकाणी तिसऱ्या पंचांची दाद मागितली. प्रहार प्रीमियर लीग 2023 आहे 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये आपण सर्वांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अर्थातच क्रिकेटचा आनंद घेता आला. त्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 6 लाख रुपये आणि आकर्षक चषक आणि विशेष म्हणजे प्रहार प्रीमियर लीग जिंकल्यानंतरचा असणारा एक दबदबा सुद्धा वेगळ्या स्वरूपाचा असतो. अण्णाभाऊ साठे मैदान गोरेगावचं हे मैदान आणि गोरेगाव पश्चिमच्या या मैदानाला सुद्धा एक वेगळा इतिहास राहिलेला आहे. तसं पाहिलं तर ज्यांचं नाव या मैदानाला देण्यात आलंय, मला वाटतं साधारण 10वीला आम्हाला एक धडा होता, स्मशानातलं सोनं, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला तो धडा. आणि त्या धड्यामध्ये भीमा नावाचं एक कॅरेक्टर होतं आणि त्या भीमाने भीमाचा जो काही प्रवास राहिलेला आहे, तो प्रवास ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांनी वर्णन केलेला आहे, मला वाटतं खऱ्या अर्थानं भारतीय साहित्यामध्ये अशा पद्धतीनं सामाजिक व्यक्तिमत्वावरती लिहिणारे फार कमी लेखक आपल्याला लाभले आणि त्यापैकी अण्णाभाऊ साठे होते, ज्यांनी समाजामध्ये राहत असताना, समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना एक मोठ्या स्वरूपामध्ये संघर्ष पाहिला, पण त्या संघर्षातून समाजाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. त्या अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा आपण मानाचा मुजरा करूया, कारण उद्या महाराष्ट्र दिन येतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल किंवा किंबहुना क्रीडा असेल, या सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपली नावलौकिक प्रस्थापित केला ना, त्यांना आपण मानाचा मुजरा या ठिकाणी देऊया. अजूनही निर्णय येणं बाकी आहे. या स्पर्धेसाठी मालिकावीराचं जे पारितोषिक आहे, बाईक आहे, त्याचप्रमाणे आकर्षक चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी LED टीव्ही, उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा LED टीव्ही आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा LED टीव्ही आहे. या स्पर्धेसाठी आमच्या समवेत या ठिकाणी गुणलेखकाची जी भूमिका पार पडली त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केला पाहिजे. मग अशी जयजीने ज्यांचा उल्लेख केला, प्राजक्ता देसाई आणि यतीश धुरी यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे, कारण स्कोरिंग हा एक टफ जॉब असतो. कॉमेंटेटर चुकला तर सॉरी म्हणू शकतो. स्कोररला बिलकुल मुभा नाहीये. सर, पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांची दाद मागण्यात आली आणि अर्थातच शैलीवरती काहीशे आक्षेप नोंदवण्यात आले. हे चालत असतं, अर्थातच बऱ्याच वेळेला असे प्रकार येत असतात, परंतु त्याच वेळेला टेक्नॉलॉजीने किती बदल घडवले ना. मग अशी मी अर्थातच
आबा देशपांडे यांच्या समवेत काही चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की ही टेक्नॉलॉजी साधारण 10 वर्षापूर्वी आम्हाला लाभली असती ना तर किंबहुना आमचंही क्रिकेट फार वेगळ्या प्रकारे पुढे गेलेलं असतं किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे टेक्नॉलॉजीने या सर्व क्रिकेटर्सना सहाय्य केलेलं आहे ना ते नक्की हॅट्स ऑफ आहे. म्हणूनच ज्यांनी ज्यांनी टेक्नॉलॉजीचा आविष्कार केला ना त्या सगळ्यांना सुद्धा मानाचा मुजरा करूया. मग त्यामध्ये आपले महाराष्ट्र मधील सायंटिस्ट जयंत नारळीकर असतील, रघुनाथ माशेलकर असतील, त्यांनाही मानाचा मुजरा करतो या स्पर्धेतून. प्रहार प्रीमियर लीग 2023च्या पर्व 6व्या मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा आपण पाहतो ना टप्पा घेतल्यानंतर चेंडू आत वळवण्याची जी क्षमता आहे ना या क्षमतेवरती नेहमी चर्चा अर्थातच या क्वालिटीवरती सदैव बोललं जातं. कारण राहुल जुगाडियाकडे मला वाटतं ना ही काही अशी प्रमुख अस्त्र आहेत कारण तो नेहमी याचा प्रयोग करत असतो आणि प्रयोग करावे. एक्सपेरिमेंट इज अ की टू सक्सेस असं नेहमी म्हटलं जातं आणि का नाही करावे. जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी तुमचा ताकदवान आहे, प्रतिस्पर्धी तुमचा बलाढ्य आहे, तो अशा प्रकारे सामन्यामध्ये परतू शकतो. जेव्हा 45 धावा झाल्यात बघा, तिसरं षटक सुरू आहे, 45 धावा धावफलकावरती झाल्यात, 2 गडी बाद झालेत आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आकाश तारेकर मैदानामध्ये आहे आणि चेंडू त्याच्या बॅटमधून अशाच पद्धतीने टोलावला जाणार हे आपल्याला माहिती होतं आणि त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आणखीन छान पद्धतीने तो सादर करतोय. पॉइंटच्या डोक्यावरून आकाश तारेकरच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. 51 धावसंख्या धावफलकावरती लागते नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग पुणे संघाची नोबेल 11 फिरोज संघासोबत खेळताना. 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो, पण या 3 षटकांच्या खेळामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या बघा. मिश्रण असताना आपण पाहतो काही वेळा चांगली गोलंदाजी आपण पाहिली, एका चेंडू 14 धावा आपण पाहिल्या, आकाश तारेकरच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपण पाहिला. नितीन माटुंगे स्ट्राईकला आल्यानंतर त्यानेही चौकाराने खातं खोललं. मला वाटतं ना डिंगडॉंग पुणे संघामध्ये नियाजी वॉरियर्स यांच्या डिंगडॉंग पुणे संघामध्ये जे काही खास आहे ना त्याचा प्रवास आपल्याला नक्की या ठिकाणी बोलावा लागेल. पण 3 षटकांचा माझा टर्न या ठिकाणी संपतोय. घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र प्रशांतजी यांच्याकडे. शुक्रिया सैंडी. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे प्रहार प्रीमियर लीग 2023 प्रतियोगिता का आज का तीसरा दिन और गेंदबाजी करने के बाद जिशान इस ओवर की पहली गेंद. ओ क्या बात है, क्या बात है. सोनार की एक लोहार की सीधी गेंद स्टंप के ऊपर टकराते भी बहुत अच्छी गेंद थी. यॉर्कर की कप्तान ने स्ट्राइक किया. जिशान इस मुकाबले में सैंडी डाल रहे जान. क्रीज के कोने का इस्तेमाल और गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, प्लिक करना चाहते थे. बैट है उनके पास, बल्ला है, लेकिन इसके बीच अगर देखें तो पैर और जो इनका जो बल्ला था उसके बीच में जो गैप था उसको चीरती भी गेंद सीधी पर चली गई स्टंप के ऊपर. नितिन माटुंगे बैक टू द पैवेलियन. योगेश पेंटकर बिल्कुल मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए. वैसे योगेश पेंटकर को आप देखें प्राथमिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करते हैं, लेकिन बैटिंग ऑर्डर में बदलाव हुआ है. खुद कप्तान है, बदलाव कर सकते हैं. धोनी ने वैसे अगर देखें तो आप देख सकते हैं बहुत बढ़िया तरीके से खुद को 6-7 नंबर पर रखा. ये बहुत बड़ा जो कि सैक्रिफाइस था मेरे हिसाब से, बहुत बड़ा सैक्रिफाइस था. महेंद्र सिंह धोनी 6-7 नंबर पर बल्लेबाजी करते हैं आजकल आईपीएल में, लेकिन इससे पहले 1 डाउन भी आए थे. अभी योगेश पेटकर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए. ये तुलना नहीं है लेकिन ये स्ट्रैटेजी है. बिल्कुल आप स्ट्रैटेजी देख रहे हैं. जिशान के लिए स्टार्ट अच्छा हुआ. स्कोर 51, 3 विकेट के नुकसान पर. करंट रेट 16.10 का. जिशान कम बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए तैयार. गेंद को ड्राइव किया बढ़िया तरीके से वेस्ट कवर क्षेत्र में फ्रंट फुट पर योगेश पेंटकर ने. आनंदवाड़ी का टूर्नामेंट मुझे याद है योगेश पेंटकर ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी. अर्धशतक बनाया था, 4 ओवर दर्शक थे और उसी प्रतियोगिता में इनका जलवा आपने जरूर देखा है. बहुत बढ़िया खिलाड़ी है. कप्तानी करते हैं डिंगडोंग टीम की, कप्तानी करते हैं नियाजी वॉरियर्स टीम की. जिशान तैयार इस वक्त अपनी बॉलिंग मार्क पर. स्कोर की बात करें तो 52, 3 विकेट के नुकसान पर. और अच्छी गेंद टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है. एंगल क्रिएट कर रहे हैं, खास करके आप देख रहे हैं इस गेंदबाज को जिशान को बढ़िया तरीके से क्रीज के कोने का इस्तेमाल करते हुए एंगल क्रिएट कर रहे हैं. आकाश तारेकर 6 पर खेल रहे हैं. रन संख्या 52, 3 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 14.86 का है. नियाजी वॉरियर्स का स्कोर 52, 3 विकेट के नुकसान पर. टॉस नोबेल 11 ने जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था.
फिड्डी की जमावट, फ्लाइंग स्लिप गली, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी तैनात, डीप स्ट्रक कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में, और दोनों अंपायर अब फिलहाल व्हाइट बॉल के लिए इशारा किया गया है। सुशांत मांजरेकर बिजी होते हुए, उनके साथ शशिकांत साठम, बीच मैदान पर प्रवीण पाटिल और कल्याण घोरपड़े। कल्याण घोरपड़े 10 पेल जैसी बहुत बड़ी टूर्नामेंट इन्होंने ऑलरेडी की है, बहुत एक्सपीरियंस है। आकाश तारिकर आपके स्क्रीन पर। प्रहार प्रीमियर लीग टूर्नामेंट के आयोजन करता नौशाजी शिकलगार आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितच केलं जातं आहे। आज या स्पर्धेचा तिसरा दिवस, असंख्य प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबर जॉईन झालेले आहेत। कृष्ण सातपुते ऑफिशियल यूट्यूब चॅनल, कृष्ण सातपुते साहेब या ठिकाणी बघितलं तर आज सुरुवातीला पहिल्याच या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांनी केली, सुरुवात अप्रतिम केली होती। ऑफ साईडला खेळलेला चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला होता। त्यानंतर आपण बघितलं तर ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये हेलिकॉप्टर खेळला होता, अतिशय सुंदर जमली लगतचा फटका होता, परंतु तंत्र खूप चांगलं होतं, टायमिंग खूप चांगलं होतं। 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 लाखाचं पारितोषिक चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, त्याचबरोबर अत्यंत उत्तम प्रकारची आकर्षक ट्रॉफी, 4 लाख रुपयाचं आपण पारितोषिक बघतोय रनरअप टीमसाठी। मालिका बेरेजसाठी बाईक आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज एलईडी टीव्ही आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज एलईडी टीव्ही आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एलईडी टीव्ही आकर्षक चषक। स्पर्धेकरता पंचांचं काम आपण पाहू शकता, निश्चितच याचं पूर्ण नेतृत्व करतात सतीश कुरूप, सुशांत मांजरेकर, कल्याण घोरपडे, शशी साटम, पीसी पाटील, आणि आता या ठिकाणी आपण बघितलं तर निश्चितच फेअर डिलिव्हरी आहे। देखिए कहां से गेंद चली गई थी वो देखना बहुत जरूरी है। लेग स्टंप के ऊपर से गेंद चली गई थी। 3 विकेट के नुकसान पर है। इस ओवर की बात करें तो जिशान बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। ये दूसरा ओवर है, 9 गेंदों में 9 रन खर्च किए हैं। बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का। अब जाकर फिड्डी के जमावट, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर 4 खिलाड़ी तैनात। ऑफ के बाहर गेंद थी, क्या ढूंढा, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद बॉलिंग के बाद 4 रन चौका मिला, मौका और जड़ दिया शानदार चौका। अब तक 56 3 विकेट के नुकसान पर। आकाश तारेकर एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, अनुभव की कोई कमी नहीं है। जिशान की अगली गेंद, इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप ऑफ टाइम के बाहर, अच्छी गेंदबाजी, अच्छा बैटल बीच मैदान पर चलता हुआ। अब बीट हुए बल्लेबाज आकाश तारेकर। चौथे ओवर का खेल चल रहा है। नियाजी वॉरियर्स टीम 56 रन 3 विकेट के नुकसान पर। प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी फिलहाल आप देख सकते हैं, 3 खिलाड़ी दायरे के अंदर, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑन मिड विकेट डिप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। ओ अच्छी गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेलना चाहते थे, विकेट के सामने पाए गए हैं। चौथे विकेट का पतन, नियाजी वारिस के उम्मीदों को लगता बा जयेश, ये चौथा झटका। एंगल के साथ गेंद अंदर आई और सीधी गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से टो क्रशिंग यॉर्कर डालने का जो प्रयास किया था उसमें इनको बस सफलता मिली। जिशान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। यस, आपण पाहू शकतो जिशान खानला एक अँगल बनवत होता। रायगडचा क्रायसिस मॅन, बायकर मॅन आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला। जिशान खानचा एक ड्रीम स्पेल इथे संपुष्टात आला। 2 षटक त्याने टाकले, 13 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात। एक ड्रीम स्पेल इथे त्याने कंप्लीट केलाय। 56 ला 4 आहे, 2 षटकांचा खेळ अजूनही इथून शेष आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो खेळाडू दाखल होतोय ना, ज्याने तब्बल 8 वेळेला एक बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता असताना ठोकलेला षटकार हा नित्य नियमाने ज्या खेळाडूला मारत असताना नेहमीच पाहायला मिळालाय, तो खेळाडू अर्थात जीवित मात्र है, मैन फ्रॉम मुळेखंड उरण रायगढ़। हमेशा देखिए जो इसका नंबर है 5वां 6वां 7वें नंबर पर जब आते हैं तो प्रेशर होता है। अभी तो बिल्कुल ये प्लेटफॉर्म बना हुआ है। 4 ओवर के बाद 56 4 विकेट के नुकसान पर जीवित बीच मैदान पर रहे हैं। जीवित मात्रे का नाम भी बहुत बड़ा है। योगेश एक एंड पर डटे हुए हैं
राहुल जोगाड़ी के हाथ में गेंद। पहले ओवर में 10 रन 1 विकेट इन्होंने चटकाया था। करंट रन रेट 14 का है। एक अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, इससे कोई संदेह नहीं है। अभी आप देख रहे हैं दो टीमें, एक तरफ आप नियाजी वॉरियर्स देख रहे हैं, दूसरी तरफ से नोबल 11 टॉस कर पहले फील्डिंग करने का जो फैसला लिया था, लेकिन प्रारंभिक बल्लेबाजों ने बेहतरीन बल्लेबाजी की थी नियाजी वॉरियर्स टीम के लिए। अच्छी गेंद ब्रॉकआउट में खुद के निकाला ऑन साइड पर, मिड विकेट पर खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन लेने का अवसर था दोनों बल्लेबाजों के लिए। रन संख्या 57, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। काफी संख्या में दर्शक, जैसे जैसे ये सूरज की रोशनी कम हो जाएगी दर्शक और बढ़ने वाले हैं। इस प्रतियोगिता का ग्रैंड फाइनल कल होगा। 6 लाख की नकद राशि के साथ खूबसूरत ट्रॉफी कौन पाने वाला है, चैंपियन कौन बनेगा, ये सवाल सबके मन में खल रहा है। स्कोर 57, 4 विकेट के नुकसान पर। राहुल जोगाड़िया अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के लिए जीवित मात्रे आक्रामक बल्लेबाज हैं। इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। हवाई यात्रा पर गेंद, बॉल लाइन के बाहर सिक्सर। ओ क्या बात है, जीवित मात्रे अपने इरादे को स्पष्ट करते हुए शानदार स्ट्रोक। सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आला, इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला, वॉट अ स्ट्रोक, फॅन्टास्टिक पाहायला मिळाला। सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्या आणि ज्या पद्धतीचा बॉल त्यावरती टोकलेला हा षटकार, अगदी कार्यक्रम ओके मध्ये। इस वक्त अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बेहतरीन, परिणाम भी आपके सामने है। यह आगे है और बहुत बढ़िया तरीके से स्क्वायर लेग की तरफ खेलते हुए, क्या बात है, जीवित मात्रे कमाल कर रहे हैं। पहले छक्का और अब जाकर इरादा है पक्का। अब लाइन का जो नो है चेक करने की कोशिश हो रही है। इस वक्त थोड़ा इंतजार करना पड़ेगा। बल्लेबाज का इरादा जयेश बिल्कुल पक्का है, मजबूत इरादे के साथ मैदान के अंदर आप देख सकते हैं जीवित मात्रे। यहां से प्लेटफॉर्म बना हुआ है और माइंड सेट बहुत अच्छा है। कुछ बल्लेबाज ऐसे होते हैं जो डगआउट से सेट होकर मैदान के अंदर जाते हैं, जिसमें से भारतीय टीम के लिए हार्दिक पांड्या, महेंद्र सिंह धोनी, उसी तरह से बीच मैदान पर अब जीवित मात्रे। अब देखते हैं क्या हुआ है। बिल्कुल तीसरे अंपायर का इशारा, इस वक्त नो बॉल का, क्योंकि ज्यादा आगे इनका पैर चला गया था। आप देख सकते हैं यहाँ क्लीन बिल्कुल आप देख सकते हैं। और ये नो बॉल, इसका मतलब पहले हम देखते हैं कल्याण घोरपड़े क्या इशारा करेंगे। ये बिल्कुल नो बॉल, घूमता हुआ हाथ, लेकिन उससे पहले जो स्ट्रोक लगा था 4 रन चौका, मतलब ये 5 रन मिलेंगे। और उसके बाद में प्रहार प्रीमियर लीग 2023 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, ये घुमा के खेलने का मौका यहां बल्लेबाज को मिलेगा। नौशाद शिकलगार टूर्नामेंट के आयोजन करता आजिम शिकलगार इस वक्त आप देख रहे हैं 68 for 4। ये मंच बिल्कुल सजा हुआ है प्रहार प्रीमियर लीग 2023 का। प्रमुख गेंदबाज के तौर पर राहुल जोगाड़िया तैयार, झांसीनगर एंड से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर जीवित मात्रे 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ओ ये अच्छी गेंद थी, ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर खेलना चाहते थे। कभी कभार आप क्या करते हैं कि सामने सिर्फ गेंद फ्री हिट है तो उसके ऊपर ताकत लगाने की कोशिश करते हैं, आपका माइंडसेट चेंज हो जाता है। हमारे कैमरामैन ने आपको वो मेट्रो भी दिखाई थी, बहुत अच्छा काम कर रहे हैं हमारे कैमरामैन। बिल्कुल इस वक्त कृष्ण सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल के माध्यम से 68 for 4 राहुल जोगाड़िया। इस गेंद को हवा में खेल दिया, फाइंडिंग पर वैसे कोई खिलाड़ी ने गेंद बॉडी लाइन की तरफ जाएगी। 1 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स। जीवित मात्रे का एक बार फिर माइंडसेट बहुत अच्छा है, उछाल था, टाइमिंग अच्छा नहीं था, बाउंड्री छोटी है और इसीलिए एक बार फिर बल्ले को लगे। उसके बाद में दायरे के अंदर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से बाउंड्री के बाद 4 रन। नशीब भी हमेशा ही बहादुरों का ही साथ देत आहे आणि तोच प्रकार इथे पाहायला मिळाला। बॅटची लीडिंग एज घेतली, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार आला आणि धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे सरकत चालली आहे। दुसरे षटक राहुल जोगाडी आता तो 26 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात। 72 ला 4 आहेत, 72 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। बॅटिंग करत असताना प्रथमतः आपण पाहतोय जयेश, कल भी अगर देखें तो बहुत बढ़िया बल्लेबाजी हुई और हाईएस्ट स्कोर की बात करें तो 128 है। आज 113 रन स्कोर बोर्ड पर लगाए थे बल्लेबाजों ने। और अच्छा स्ट्रोक, बहुत बढ़िया, लेकिन भाग्य इस बार भाग्य का साथ नहीं है। अब गेंदबाज के लिए भाग्य का साथ मिला। ये गेंद अगर देखे खिलाड़ी
बॉडी लाइन पर मिड विकेट पर है, एक खिलाड़ी फाइन लेग पर है और गैप पे गेंद चली गई थी, लेकिन भाग्य का साथ इस पति राहुल जोगाड़े को मिला। फिलहाल एक अच्छा मुकाबला, अच्छा टूर्नामेंट आप देख रहे हैं और ये मंच प्रहार प्रीमियर लीग 2023 सीजन 6 रिवर्स स्वीप, क्या बात है, छोटा तीर वार करे गंभीर। योगेश पेंडकर इस पर रिएक्ट होते हुए, अब आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। फायटर जेट ऑफ टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता ना, योगेश पेंडकर आघाडीला येणारा नेहमीच खेळाडू पाहायला मिळाला. आपण पाहतो रिप्ले मध्ये वॉटर बॅटिंग, एक चांगल्या रीतीचा खेळ पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव जरूर चालू आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये येणारा हा षटकार संघाच्या धावसंख्येला आकार देण्यासाठी महत्वपूर्ण राहील. 79 ला 4 आहेत, 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. और अभी 6 गेंदें आना बाकी, तो ये स्ट्रोक देखिए रिवर्स स्वीप रचना तक बल्लेबाजी करना पसंद करते योगेश पेंडकर। अच्छे शरीर का संतुलन, मिडल ऑफ द बैट खेले, पॉइंट का खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी के बाहर चली गई। एक अच्छा दर्शनीय स्ट्रोक था योगेश पेंडकर का। स्कोर बिल्कुल आप देख सकते हैं 79 for 4। निर्णायक ओवर है इस इनिंग की बात करते, बहुत महत्वपूर्ण इनिंग रहेगी बल्लेबाजों के लिए। अब देखिए यहाँ जो मैच चल रहा है, इस मुकाबला चल रहा है, उस मुकाबले में बिल्कुल आप देख सकते हैं कि स्टार्ट अच्छा हुआ था नियाजी वारिस टीम के लिए। उसके बाद में मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की। जीवित मात्रे का स्ट्राइक रेट 5 गेंद में 15 रन। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन। सलमान दैनिक वृत्त दिनांकचे संपादक अमित जोशी व्यासपीठावरती दाखल झाले, त्याचबरोबर युवा काँग्रेस नेता मनोज यादव यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालेलं आहे। प्रहार प्रीमियर लीगच्या या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत, वेलकम। ऑफ टप के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर, बल्लेबाज इस गेंद को नहीं खेल पाए, बीट होते हुए चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है, 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। जैसे जैसे सूरज की रोशनी कम हो रही है, वैसे वैसे दर्शकों की संख्या बिल्कुल बढ़ रही है, अच्छे संकेत है। पिछले 3 दिनों में दर्शकों का अच्छा सपोर्ट रहा है। फुल टॉस गेंद, मौका मिला, खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। और सामने कौन है? जीवित, कमाल के खिलाड़ी, मौका था, उसका भरपूर फायदा उठाया। चेंडूच्या मेरिट वरती खेळत असताना आपण पाहतोय ताकदीचा वापर जरूर केलाय, परंतु त्याच वेळेला ताकद, नजाकत आणि एक चांगला स्ट्रोक तो मात्र इनसाइड आउटचा पाहायला मिळाला जीवितच्या बॅटमधून। जीवितला अशा रीतीने फटके खेळत असताना फार क्वचितच आणि कमी पाहायला मिळतं, परंतु आज गरज आहे संघासाठी, तो नेहमीच खंबीररित्या उभा राहिलेला पाहायला मिळतोय। 83 ला 4। स्क्वेयर ड्राइव बहुत अच्छा खेलते हैं जीवित मात्रे। रन संख्या अगर देखें तो 83 for 4। सलमान, ये अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद नीचे रही है और बल्लेबाज ज्यादा फुटवर्क नहीं है। बल्लेबाज जीवित मात्रे की बात करें तो खड़े खड़े खेलते हैं और ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ। गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, शरीर को लगी, वही पर लुढ़की। स्कोर की बात करें तो अब थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 84 for 4। या आपण स्वागत करूया डबल ए चे प्रोप्रायटर सर्वे सर्वा आदरणीय जाफरभाई पटेल यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते। नुकतीच जी मात्र ग्रामीण बिग बॅश प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली आणि त्याचे उत्कृष्ट आयोजक जाफरभाई पटेल आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। जाफरभाई पटेल इनका आगमन बिल्कुल हो रहा है और जोगेश्वरी प्रीमियर लीग के आयोजन करता भी यहां पहुंच चुके हैं। यूनाइटेड जोगेश्वरी प्रीमियर लीग, ओ क्या बात है, क्या बात है, सुंदर स्ट्रोक, तारामंडल में गेंद, हवाई यात्रा पर, हवाई यात्रा जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। सिक्सर किंगच्या बॅट मधून येणारा हा सिक्सर पाहायला मिळाला होता, जिथे ऑन डिमांड ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला। संघाच्या जरूरती ओळखल्यात, 9 बॉल मध्ये 25 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय। 70-70च्या बॉलने इथे धावा येत असताना पाहायला मिळाला। स्क्रीनवरती आपण पाहतोय जफरजी पटेल यांना, ज्यांची बॅट या नेहमीच आपल्याला टेनिस विश्वामध्ये जास्तीचे खेळाडू वापरत असताना पाहायला मिळतात। नुकतीच कट्ट्यार ही बॅट देखील त्यांनी लॉन्च केली आहे। ऑन साइड पर स्वीप किया खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ 4 रनों के लिए, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। इनके पिटाने में वो बहुत सारे स्ट्रोक है, इसका इस्तेमाल देखिए किस तरह से।
और इस वक्त थोड़ा ऑफ टर्फ के बाहर चले गया, ऑन साइड पर तरफ गेंद को खेल दिया था डिस्को की तरफ और बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। इस वक्त आप डबल ए ब्रांड जाफर भाई आपकी स्क्रीन पर देख सकते हैं, नौशाद शिकलगार भी हुआ उनके साथ। और स्कोर की बात है, टोटल बन गया कुल 95। तो अब ये दूसरी बार स्कोर है आज के दिन, 96 का टारगेट रहेगा। बिल्कुल मजा आएगा जयेश, बीच मैदान पर जो एक घमासान देखने का मौका जरूर या सारे दर्शकों को मिलेगा। आपण व्यासपीठावरती पाहू शकता आत्ताच जयेश एक वेगळा प्लॅटफॉर्म डबल एच्या माध्यमातून जाफरबाईंच्या माध्यमातून ग्रामीण प्रीमियर लीगचा धमाका आपण आणि 11.5 लाख बक्षीस असलेली ती पारितोषिक असलेली स्पर्धा होती। त्यामध्ये निश्चित ग्रामीण खेळाडू पण होते, परंतु त्याबरोबर भारतातले दिग्गज खेळाडू आयकॉन म्हणून देखील खेळले। एक चांगली संकल्पना आज जाफरबाईंच्या माध्यमातून। इथे नौशाद शिकलगार हे देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करत असतात। सामाजिक संस्था आहे अर्थात प्रहारची, त्या संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांचं चालू आहे आणि बांधिलकी या ठिकाणी जपली जाते। क्रिकेटवरती 2 प्रेम व्यक्त असले प्रेम करणारी मंडळी आयोजक यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात, जाफरभाई आणि त्याचबरोबर नौशाद शिकलगार आपल्या स्क्रीनवरती आहेत। यावेळेला चर्चा करतायत टेनिस क्रिकेटमधील भविष्यात आणखीन काय करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे। 6वं पर्व त्याचा आहे गर्भ, नौशाद शिकलगार या स्पर्धेचे आहेत शिल्पकार। निश्चित क्रिकेटचे जाणकार देखील पाहायला मिळतात आणि निश्चितच एक चांगलं आयोजन। गेले 5 पर्व ज्यांनी या मुंबापुरीमध्ये यशस्वीरित्या प्रहार प्रीमियर लीग, प्रहार चषक ही स्पर्धा पार पाडली आहे, त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। आणि ग्रामीण क्रिकेटचा चेहरा मोडा पलटवण्याचा प्रयत्न ज्यांनी केलाय ते जफादी पटेल यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून आपण डबल एच्या बॅट्स नेहमीच पाहायला मिळतात आणि त्याचे प्रणेते, त्याचे उद्गाते वाडा कुडूस जे मात्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूयात। 95 धावसंख्येचा पाठला करायचा लक्ष्य मोठा आहे, परंतु मॅच त्याहूनही अधिक चांगली होणार यात ती मात्र शंका नाही आहे। परंतु उत्तरार्धामध्ये आवाज ऐकायला मिळेल मूळचे विरारचे, परंतु रत्नागिरी जिल्ह्याला बिलॉंग करणारे प्रशांत यादवडे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। जयेश देखील आपण बघितलं खेड तालुक्यामधील सुपुत्र आहेत, रत्नागिरी जिल्हा कोकणामधले, आणि आज मायानगरीमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगलं नाव त्यांनी देखील केलेलं आहे। आज त्यांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकला। यापूर्वी संदीप जगे जे खास अलिबागहून आले होते, सचिन गिरी नवी मुंबईमधून आलेले आहेत, इंदीमधून त्यांनी देखील तुम्हाला खूप छान पद्धतीनं समालोचन ऐकवलेलं आहे। आणि आता जास्त वेळ न घेता सामन्याच्या दिशेने जाणार प्रहार प्रीमियर लीग 2023 एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। 6वं पर्व व्यासपीठावरती दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत। फिलहाल जीत देखील लक्ष्य बहुत बड़ा है, प्रारंभिक बल्लेबाज तैयार होते हुए। इस मुकाबले की बात करें तो नोबेल 11 के पास जिशान खान का कप्तान है, राजेश धोबी बहुत अच्छी गेंदबाजी की, मोहित शुक्ला, प्रीतम परब के ऊपर निगाह रहेगी, बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी, अमित कोरी और भावेश शेलार, राहुल जोगाड़िया, सलमान शेख, इशरार खान ये भी बहुत अच्छे खिलाड़ी हैं, राज कोटनकर, आकाश जहा और नजमुल। बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आते हुए। प्रीतम परब बहुत बेहतरीन खिलाड़ी और भावेश शेलार की जोड़ी मैदान के अंदर। घाटकोपर और गोरेगांव बीच मैदान पर है। तो पहले 3 ओवर में जयेश भोसले हमारे साथ जुड़ेंगे, बारी बारी हिंदी और मराठी में। अब बिल्कुल ये मैच जो है आप सुन सकते हैं इस मैच का आंखों देखा हाल। तो चलिए बीच मैदान पर एक बार फिर चलते हैं। लक्ष्य बहुत बड़ा है। जयेश कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा डाव। ओव्हर टू जयेश। 95 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रीतम परब आणि त्याच्या साथीला भावेश शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। प्रीतम गोरेगावला बिलॉंग करतो, परंतु आज त्याच्या बॅटमधून धावा अपेक्षित असतील। इथे भावेशलाही आपण पाहतोय ज्याने चांगल्या रीतीचा खेळ नेहमीच केला, लेफ्ट हँडर बॅटर आहे, एक स्टायलिश खेळाडू म्हणून भावेशकडे निश्चित पाहिलं जातं। परंतु एक आवर्जून बाब पाहण्याजोगी राहणार आहे। प्रज्योत अंबिरेची गोलंदाजी, पंकज पटेलची गोलंदाजी, अंकित कलकी कशा रीतीने गोलंदाजी करतोय, परंतु एक छोटा पॅकेट आणि बडा धमाका जयदीप भोंडिवले जेडी कशा रीतीची गोलंदाजी करणार, या साऱ्या गोष्टी चर्चेचा विषय राहू शकतात। बिल्कुल। और प्रज्योत पालघर के जो खिलाड़ी है फॉर्म में, बहुत साल से क्रिकेट अच्छा खेल रहे हैं, यॉर्कर की गेंदबाजी करना पसंद करते हैं, शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। तो आज निगाहें प्रज्योत के ऊपर रहेगी।
जैसे कि आपने जेडी की बात की, छोटे कद के हैं लेकिन इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। प्रीतम और एक तरफ बल्लेबाज की बात करें तो भावेश शेलार, अंकित कलकी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय। अंकित कलकीला पाचारण करण्यात आलाय। एक जलद गतीचा गोलंदाज आहे, परंतु त्याचा बांधा पाहिला ना, किंबहुना त्याची पर्सनॅलिटी पाहिली ना, तर एक सरळ बांध्याचा असणारा खेळाडू, परंतु पर्सनॅलिटी कशी आहे ना, यापेक्षा मेंटॅलिटी कशी आहे या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत। जर मेंटॅलिटी चांगली असावी लागणार आहे। 95चा पाठलाग करायचा आहे। यार एब्सोल्युटली राइट। इस वक्त अंपायर इशारा करे प्रवीण पाटिल, पीसी पाटिल। माइंडसेट बहुत इंपॉर्टेंट है, चाहे बल्लेबाज हो, चाहे गेंदबाज हो, चाहे फील्डर, क्योंकि आप 96 का जो टारगेट है उसको चेस करने की कोशिश बल्लेबाज करेंगे तो गेंदबाज यही जो टोटल है डिपेंड करने की कोशिश करेंगे। 96 रनचं टार्गेट। प्रीतम परब, भावेश शेलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। दोन मुंबापुरीचे खेळाडू आहेत, परंतु विरोधामध्ये युपीचा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय। अंकित कलकी गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल। वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु रबर बॉल हंगामी नेहमीच गाजवणारे मुंबापुरीचे युवा टॅलेंटेड जिगरबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 95 बनल्यात 96चा पाठलाग, पहिला बॉल पडेल। रणशिंग फुंकले गेलेत या मॅचचे। लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळला। दॅट इज अ मैग्निफिसेंट, फैंटास्टिक एंड फैबुलस हिट, षटकार। जैसे ये पूरे दिन की कहानी रही है, जो कोई गेंदबाज जो गेंदबाजी कर रहे हैं, ब्रॉकहोल पे जाने की जब कोशिश कर रहे हैं, ज्यादा एफर्ट डालने का प्रयास कर रहे हैं, तब गेंद ज्यादा आगे जा रही है और बीमर गेंद के ऊपर प्रहार हुआ है। एक बार फिर प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, और अब यहां से फ्रीड का इशारा होगा, क्योंकि ये पहली गेंद पर आज गेंदबाज का स्वागत हुआ। आप मुंबई में आए, स्वागत नहीं करोगे? तो बल्लेबाज ने बिल्कुल आपका स्वागत किया है। स्वागत केलंय युपीच्या गोलंदाजाचं या मुंबापुरीमध्ये, आणि अगदी स्वॅगचं स्वागत केलंय। लोअर फुल टॉस बॉल वरती षटकार आलाय। 125वा षटकार या स्पर्धेचा पाहायला मिळालाय। अर्थात फलंदाजांनी निश्चित सांगितलंय नाही चालणार रणबंदी, आणि या धावांची लयलूट चालली आहे। फ्री हिटचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी, पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टाकावा लागेल। अर्थात फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे। हा गोलंदाजाला दंडित करण्यात येतं। पीसी पाटील सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, जिथे अवांतर चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा आणि नेहमीच दशा ही नेहमीच पाहायला मिळते। दी मॅच पलटण्याचा प्रयत्न करण्यात येईल का? वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 70 चे आपण कौतुक करायला हवं, जो बॉल लॉन्च करण्यात आलाय, आणि एक चांगला चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अंकित कलकीला आपण पाहतोय। हा बॉल फ्री हिटचा चेंडू पिक केलाय, ऑन साइडला पाठवलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ना होतं लेंथ वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण, हे फक्त फलंदाजाला आमंत्रण, स्वीकारलं, षटकार। वारे वारे आपके वारे नारे, कमाल कर रहे प्रीतम प्यारे। अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, और ऑफर मिड स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज पोजीशन में आए, शरीर का संतुलन बनाया और गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। शानदार, बिल्कुल आप देख रहे हैं, ये ऑफर मिड स्टंप पर गेंद थी, अंदर की तरफ आ रही थी। शानदार स्ट्रोक प्रीतम परब का। और जयेश, ईंट का जवाब पत्थर से, जवाबी हमला बीच मैदान पर हो रहा है। टोटल बड़ा है, बैटल बड़ा है। एका बॉल वरती 14 धावा आल्या। 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, जिथे कालच्या दिवशी राहिलेलं शेष कार्य विशेष बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरलेत, किंवा कालच्या दिवशी बाकी स्पर्धांमध्ये आपल्याकडून ज्या काही गोष्टी अपुऱ्या राहिल्यात ना, त्या प्रेक्षक वर्गाला आपण नवनवीन करून देणं, आणि हाच प्रयत्न इथे पाहायला मिळाला। रनडे, संडे आणि फंडे देखील पाहायला मिळाला। धावा येत आहेत या रविवारच्या दिवशी देखील। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा होण्याचा विक्रम रविवारच्या दिवशी सचिन तेंडुलकरच्या नावावरती पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये अंकित कलकीवरती प्रहार केले जात आहेत। 14 धावा पहिल्या बॉलवरती आल्या। 96चा पाठलाग कृष्णा सातपुते यांना पण यशच्या पाठीमागे पाहतोय। जेडी शॉट फाईन लेगला उभा आहे। फ्लाय स्लिप तैनात करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे। एक गली तैनात करण्यात आला आहे, त्याच वेळेला कव्हर पॉइंट देखील तैनात करण्यात आला आहे। मिड ऑफ ऑन साइडला आपण पाहिलं शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अंकितचा हा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला, पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार।
क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है। फुल टॉस गेंद पर पनिशमेंट, लहरों के खामोशी को समंदर की बेबसी मत समझना मेरे दोस्त। अंदर जितनी गहराई है उतना तूफान बाहर बाकी है। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। और बहुत खूबसूरत बल्लेबाजी बीच मैदान पर, खास करके प्रीतम पैरे का बल्ला बोल रहा है। अंकित को समझ भी नहीं आ रहा क्या करना है। बीमर गेंद, स्टार्ट खराब था, उसके बाद में रिदम पाना चाहते हैं, लेकिन बल्लेबाज अनसेटल करना चाहते हैं। अनसेटल किया अंकित को, शानदार बल्लेबाजी प्रीतम पैरे द्वारा। एक ड्रीम स्टार्ट इथे प्राप्त झाली आहे आणि ज्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, 20 धावा, केवळ 2 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय। 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे। कॅन यू इमॅजिन क्रिकेटमध्ये अशा रीतीचा एक किस्सा पाहायला मिळू शकतो का? केवळ 2 बॉलवरती 20 धावा, त्याही एक नामचीन आणि त्याच वेळेला एक दर्जेदार स्पर्धेमध्ये 6 लाखाचं आयोजन। हा चेंडू वेगाने टाकला होता, उजव्या अशीच्या बाहेर रीच मध्ये होता बॅटरच्या। पीसी पाटील सरांनी पाहिलं, वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि तो यशस्वी पाहायला मिळालाय। डॉट बॉल आलाय। 3 चेंडूमध्ये 20 धावा तिथे पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस। चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचा। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज। हा चेंडू कव्हरला केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीन माटुंगेला पाहायला मिळालं होतं। ऍज इज फुटवर्क चांगल्या रीतीने त्याने दाखवलं आणि फुटबॉलचं काही अंशी प्रदर्शन इथे पाहायला मिळालं। इलियास पेरी ही महिला खेळाडू आहे, जी मात्र आंतरराष्ट्रीय विश्वचषक असेल फुटबॉलचं किंबहुना क्रिकेटचं असेल, या दोन्हीच खेळ क्रिकेटमध्ये आणि फुटबॉलमध्ये नेतृत्व ऑस्ट्रेलियाचे करणारी महिला खेळाडू पाहायला मिळाले। आणि त्याच वेळेला फुटबॉलचं प्रदर्शनही नितीन माटुंगे कोल्हापूरच्या खेळाडूकडून पाहायला मिळालं। धावफलकावरती एकाने धाव संख्या पुढे सरकेल। 21 धावा धावफलकावरती आहे। 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस। भावेश श्रीलार स्ट्राइक एंड वरती है। और इस ओवर में गेंदबाज की अग्नि परीक्षा है। इस ओवर के बाद एक इंपॉर्टेंट चर्चा जैसे अब हम करेंगे, बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए, और एक एक पल, एक एक रन बहुत बेशकीमती है। ओ टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर कट करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन के संभावना को निरस्त किया। यहाँ कोई रन नहीं है और स्कोर 21 बगैर किसी नुकसान के। चांगली सुरुवात झाली आहे। 96चा पाठलाग करायचा आहे भावेशला। आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय पुढचा बॉल। हा चेंडू चेस करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला होता। ज्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अर्थातच पीसी पाटील सरांचा हा डिसिजन आला। हा वाईट बॉल आहे। चेंडू वाईट असायला हवा, परंतु संघासाठी किती वाईट आहे ना, या गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत। बिल्कुल सही, इस वक्त व्हाइट बॉल का इशारा, परेशानियां बढ़ती भी। आपके पास अनुभवी गेंदबाज थे प्रज्योत, अगर क्या उनको आप मौका दे सकते थे? अंकित के पास आप चले गए। ये मंच देखिए, प्रहार प्रीमियर लीग का। इस मंच पर हमारे आयोजनकर्ता भी है, इस मंच पर हमारे मेहमान भी हैं, इस मंच पर बहुत सारे युवा हैं, इस मंच पर हमारी सारी महिलाएं हैं, इस मंच पर मल्लिका शिकलगार इस वक्त आप देख सकते हैं इसका क्रिकेट के खेल का लुत्फ उठाते भी, और उसके साथ ये दर्शक भी। बहुत सारी चीजें हैं या व्यासपीठावरती आपण बघितलं तर सर्व रणनागिणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। आणि त्याचबरोबर आता मंच जो आहे तो सजलाय। हा मंच जो आहे तो वजनदार झालाय आणि प्रहार प्रीमियर लीग 2023चा क्रिकेटचा आनंद आपण घेतो आहे। खेळ काही वेळाकरता थांबलेला आहे आणि सातत्यानं दिवसभरामध्ये जयेश आपण बघितलं तर तिसरे अंपायर देखील बिझी राहिलेले आहेत। एक चांगली स्पर्धा आणि तितकंसं नीटनेटकंसं आयोजन। चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन आणि तितकंसं दर्जेदार आयोजन आज या स्पर्धेचं पाहायला मिळालं। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आपण पाहतोय आणि अनुभवतोय। प्रहार प्रीमियर लीग या आपण सन्मानित करूया स्पर्धेच्या माध्यमातून। मी अजिमजी शिकलकर साहेब यांना विनंती करेन, त्याच वेळेला अमितजी जोशी साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत। स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार अजिमजी शिकलकर साहेब यांना विनंती करूयात। अमितजी जोशी साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावा। दैनिक वृत्त दिनांकचे संपादक अमित जोशी यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे। त्याचबरोबर आणखीन काही मान्यवर त्यांचाही सन्मान। या चेंडूनंतर आपण पुन्हा एकदा सन्मानाच्या दिशेने जातोय। आता अमित जोशी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। सन्मानित केलं जात आहे। या स्पर्धेची गोड आठवण, मायाचं उदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ
हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर आहे. गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण विनंती करूयात प्रसादजी मुळे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून डबल एचे प्रणेते, डबल एचे सर्वे सर्वा जाफरभाई पटेल या ठिकाणावरती उपस्थित आहेत, ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला जाफरभाई हा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण यथोचित मान सन्मान, एक यशस्वी आयोजक आणि डबल ए बॅट ज्याचे प्रणेते पाहायला मिळतात. मनोजी यादव साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, युवा काँग्रेस नेता. त्यांचा सन्मान आनंददादा माने यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मनोज यादव साहेब यांचा सन्मान करावा. युवा काँग्रेस नेता. फटका चांगला आहे, अक्षा कव्हरला खेळलाय. भावेश शेलारच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक षटकार. सन्मान या ठिकाणी होतोय, कर्तृत्वाचा सन्मान होतोय, नेतृत्वाचा सन्मान होतोय. या ठिकाणी जाफरबाईंचा सन्मान होतोय, जोशी साहेबांचा. आणि बरोबर व्यासपीठाच्या दिशेनं हा चेंडू आलाय सन्मानाकरता जाफरबाई. आणि निश्चितच तुमचं स्वागत असेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. सामना निश्चितच रंगलाय. पहिल्या षटकामध्ये अंकित वरती हल्ला झालाय. प्रीतम अप्रतिम बॅटिंग करतोय 19 वरती, तर भाविशनं या ठिकाणी 6 धावा ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेत. अत्यंत दर्जेदार मॅच होणार त्याची नांदी आहे, त्याची सुरुवात आहे. अप्रतिम यावेळेला सुरुवात केलंय आपण बघू शकता दोन्ही बॅटरने. इथे आता ही चर्चा देखील रंगलेली आहे. नौशाद शिकलकर साहेब यावेळेला पाहू शकता, जोशी साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचा यथोचित सन्मान झाल्यानंतर आता या स्पर्धेचे शिल्पकार नौशाद शिकलकर त्यांच्यावर चर्चा करतायत. जयेश, महत्वाचा मॅच आहे. स्टार्ट खूप चांगला झालाय. ड्रीम स्टार्ट म्हणून या निमित्तानं बॅटरने केलेलं आहे. यस, एक स्वप्नवत सुरुवात जी मात्र प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे. कारण 30 धावा पहिल्या षटकामध्ये येणं, 6 लाखाचं आयोजन असणाऱ्या स्पर्धेमध्ये या गोष्टी सोप्या नाही आहेत. जिथे आपण अब्दुल अंकल यांनाही स्क्रीनवरती पाहतोय. जाफरबाई यांच्याशी चर्चा करत असताना अब्दुल अंकल हे नाव देखील टेनिस विश्वामध्ये तितकंच चर्चेचं आहे. अमन स्पोर्ट्स विरार याच्या पाठीमागचा चेहरा आहे ते अर्थात अब्दुल अंकल. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. प्रज्योत अंबिरे, पालघरचा वरोर गावाला बिलॉंग करणारा, अगदी समुद्र किनारी समुद्र सपाटीवरती असणारं हे छोटंसं गाव. आणि वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे गोलंदाजी मार्क वरती. जयेश, क्या उनको वो पहला ओवर मिल सकता था जिस तरह से यंग खिलाड़ी, मैं समझ सकता हूँ कि टैलेंट उनके पास है. क्या आप प्रज्योत के पास जा सकते थे? अब देखिए तीर कमान से निकल चुका है. पहले ओवर में 30 रन आए हैं. प्रेशर प्रज्योत के ऊपर रहेगा. हर बार मैंने प्रज्योत को देखा है कि वो पहला ओवर डालते हैं, लेकिन आज दूसरा ओवर डालने के लिए आए हैं. प्रज्योत भूपेंद्र आंबेरे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वरोर एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराबाई, कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. 96चा पाठलाग करायचा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रीतम परब आज चांगल्या रीतीची बॅटिंग तो करतोय. आज तो रंगात आहे, ढंगात आहे. त्याचा फॉर्म त्याला गवसलाय. 5 बॉलमध्ये 19 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, नॉट आउट. प्रज्योतचा हा चेंडू वेगाने टाकलाय, आतली कड आणि खेळाडू इथे बाद होईल. इथे कोंडी फोडली आहे. पहिली सफलता, प्रीतम परब बाद. जिंकायचं म्हटलं तरी योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेलं तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात. इथे अचूक निर्णय घेण्यात आला. प्रज्योतला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि प्रीतम परबचा अडसर त्यानं दूर केला. पहिल्या चेंडूवरती जयेश, मला वाटतं की अत्यंत महत्वाचा बळी त्यानं मिळवलाय. आणि प्रीतम परबची 19 धावांची कळी संपुष्टात आलेली आहे. 30 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये 96 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. परंतु प्रज्योतची सुरुवात, वरोर एक्सप्रेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने या ठिकाणी धावते आणि इथे एक महत्वपूर्ण असा बळी त्यानं मिळवलेला आहे. ज्याच्या नावावरती अजून एक वेगळा विक्रम आहे. कारण सर्वाधिक स्टंप मोडण्याचा विक्रम जर का कोणाचा असेल ना तो प्रज्योत अंबिरेच्या नावावरती आहे. खोलव्या टप्प्याची निष्णात असणारी गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण करत असताना पाहायला मिळाली आहे. आणि चांगल्या रीतीचा इथे ब्रेक थ्रू मिळून दिलाय. नवीन बॅटर राहुल जोगाडिया, क्रिकेटचा फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार, मॅन फ्रॉम चेंबूर. आणि सातत्यपूर्ण आकर्षक बॅटिंगसाठीही त्याला पाहिलं जातं. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू. स्पर्धेचे प्रणेते, उद्घाते ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, नौशादभाई शिकलकर आणि त्याच वेळेला अजीम शिकलकर यांना आपण पाहतोय. एक दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजली गेली आहे. पुढचा बॉल प्रज्योत अंबिरे सज्ज होईल. स्ट्राईक एंडवरती राहुल जोगाडिया पाहायला मिळतोय. काय वाढून ठेवलं राहुल जोगाडियासाठी.
गोलंदाजीने त्याने चांगल्या रीतीचा प्रभाव जरूर पाडलाय, परंतु बॅटिंगने त्याच्या माध्यमातून त्याच रीतीचा इम्पॅक्ट आपल्या स्कोर कार्ड वरती पाडता येईल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. प्रज्योत अंबिरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा बॉल लोअर फुलटोज आहे, कव्हरला केला डीप मध्ये विजय पावले, चेंडूचा पाठलाग करेल, त्याची बाजी मारली आहे चेंडूने, धावा मिळतील त्याच्यावर, चौकार. अत्यंत सुंदर बॅटिंग मैदानावरती निश्चितच आहे. पुलटा चेंडू होता, यावरती तुटून खरंच पडायला होतं आणि तुटून पडला, तिथे थोडीशी चूक झाली आणि चुकीला माफी नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार. यावेळेला 4 धावांना करता कुठल्या प्रकारची खरं तर संधीच नव्हती या डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. आणि राहुल जोगाडेची सुरुवात छान झाली, एक दर्जेदार खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. कॉम्बॉक्स दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॅमेरा बंद करतायत, त्यांचे मनापासून धन्यवाद. पुढचा बॉल प्रज्योतचा हा चेंडू उजव्या ऐशीच्या बाहेर वेगाने टाकलाय. प्रज्योतला गोलंदाजी करत असताना निश्चितच आपण पाहिलं ना तर त्याच्या माध्यमातून एक ग्रंटिंग साऊंड नेहमीच निर्माण होत असताना पाहायला मिळालाय. बॉल डिलिव्हर करत असताना तो विशिष्ट आवाज त्याच्या मुखातून येतो. लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवणारे मग मारिया शारापोव्हा असेल व सानिया मिर्झा असेल, मग त्याच वेळेला आपण लिएंडर पेसला पाहिलंय की त्यांच्या मुखातून असा आवाज येतो. अगदी बरोबर. आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जेव्हा पालघरची टीम खेळली होती त्या प्रज्योत अंबेरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने 29 चेंडू यॉर्क टाकले होते एकाच मॅच मध्ये. पुढचा बॉल प्रज्योतचा हा चेंडू कट केलाय पॉइंटला, आकाश गणपत तारेकर चेंडूच्या खाली टीपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ, बॅटर होतोय फेल, धाव संख्येला बसत नाहीये मेळ या षटकामध्ये. खेळाडू क्रमांक 2 बाद. खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काही नेम नाहीये. मैदानावरती पुन्हा एकदा खेळ बदललाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं जयेश 30 धावा कुठला गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच एक चौकार देखील आला, परंतु त्यानंतर प्रज्योतनं कमबॅक केलंय. चेंडू पहा, क्रीजचा सुंदर वापर, टप्पा पडण्याचा चेंडू आतमध्ये येतोय, अगदी 6व्या स्टंप वरून 5व्या स्टंप कडे येणारा चेंडू बॅकफुटनं गेलाय. फलंदाज पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग चांगलं नव्हतं आणि त्यामुळे कोणती चूक या ठिकाणी झाली नाहीये. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय, फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का इथे आता बसतो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं बघितलं तर नोबेल संघाला. नोबेल 11 फिरोज आता मात्र संकटात सापडलाय. 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेळ पहिल्या षटकात जयेश काय होता 30 धावा आणि त्यानंतर प्रज्योतनं मात्र या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी केली. यस, पकड मजबूत केली आहे. 4 बॉल मध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात आणि 34ला 2 आहेत. नवीन बॅटर अमित कुमार राम बिहारी कोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अमित कोरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम चुनाभट्टी मुंबई मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 34ला 2 आहे. संघ अडचणीमध्ये सध्या घडीला सापडलाय. सुरुवात चांगली झाली होती असं वाटलं होतं की तिथे निश्चितच प्रीतम परब आणि त्याच वेळेला भावेश शेलार या मॅचला संपवण्याच्या इंटेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अमित कोरीला आपण स्ट्राईक वरती पाहतोय, काय वाढून ठेवले त्याच्यासाठी देखील, कारण प्रज्योत अशा रीतीची गोलंदाजी करतोय, त्याला सुवर्ण मध्ये सापडलाय. अचूक दिशेने नियंत्रित गोलंदाजी त्याची राहिली आहे. हा बॉल वेगाने टाकला होता उजव्या ऐशीच्या बाहेर. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. क्रिकेटमध्ये फटके तुम्हाला बनणार नाहीये, तुम्हाला ते बनवावे लागतील आणि प्रयत्न करावे लागतील. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला नव्हता बॅटर आणि म्हणून की काय हा डॉट बॉल आलाय. और देखिए आउट ऑफ द स्टंप जयेश गेंदबाजी हो रही है बढ़िया तरीके से, अच्छी तरह से. और मैं देख रहा हूँ मल्लिका शिकलगार इस वक्त हमारे साथ इस वक्त पर बहुत देर तक बिल्कुल ये सारी महिलाएं रही. ओ बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. प्रज्योत अंबेरे ने यहाँ पर एक बार फिर स्ट्राइक किया. तीसरा झटका नोबेल के उम्मीदों को लगता है. शानदार गेंदबाजी. जयेश क्या कहना है, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. केवळ 4 धावा देत 3 खेळाडूंना बाद केलाय. प्रज्योत अंबेरेची गोलंदाजी आवडली असेल ना, प्रेक्षकांना विनंती करेन त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. चांगल्या रीतीची गोलंदाजी.
विजय पावले फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 38 विकेट के नुकसान पर। लेग बाय का इशारा। विजय पावले बहुत ही बेहतरीन गेंदबाज, ऑलराउंडर खिलाड़ी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम पर मुझे अभी भी याद है पिछले साल क्या बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था और मॅन ऑफ द सिरीज भी रहे थे। आणि त्यावेळेला आपण बघितलं तर 32 संघ एकाच त्या स्पर्धेमध्ये खेळले होते। ओपनचे 32 संघ संदीप, कारण 16 संघ करत असताना देखील खूप या ठिकाणी त्रिधा तिरपीट होते आयोजकांची, परंतु मानाचा उपमुख्यमंत्री या स्पर्धेमध्ये एकूण संपूर्ण भारतातले 32 संघ सहभागी झाले होते आणि त्या स्पर्धेमध्ये विजय पावले चमकला होता, चमकदार कामगिरी केली होती। 39 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। सिंगल के साथ स्कोर 40 रन 3 विकेट के नुकसान पर। भावेश शेलार 10 पर खेल रहे, राज कोटनकर 1 पर बल्लेबाजी करते हुए। भावेश शेलार के ऊपर पूरा दारोमदार रहेगा, बहुत अच्छे खिलाड़ी है, शानदार खेल अभी तक रहा है। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। गोरेगांव के इस खूबसूरत मैदान पर स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है। भावेश शेलार लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। विजय पावले सांगली एक्सप्रेस बीच मैदान पर कमाल के खिलाड़ी है। पिंडी के जमावट देखे इस वक्त मैनिकली उसके साथ पॉइंट इस कवर 1 मिनट ऑफ। विजय पावले की अगली गेंद राइट टर्म ओवर द विकेट, ऑफ टर्म के बाहर गेंद थी, बल्लेबाज सफल हुए थे, फॉलो किया गया खास करके गेंदबाज द्वारा वाइड यॉर्कर डालते हुए। विजय पावले बल्ले का अन्वी किनारा लगा, गेंद विकेट कीपर की तरफ चली गई। विकेट कीपर योगेश ने अपना काम पूरा किया। ये दर्शक है, तमाम दर्शक इस वक्त ये बहुत बेहतरीन टूर्नामेंट प्रहार प्रीमियर लीग का लुत्फ उठाते हुए। 40 रन 3 विकेट के नुकसान पर विजय अपने बॉलिंग मार्फत तैयार, 4 गेंदों में 5 रन दिए हैं। अच्छी गेंदबाजी अभी तक रही है। फुल टॉस ब्रॉकल में जाना चाहते थे, फंस गए विजय पावले और भावेश शेलार ने किया प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर। शानदार बल्लेबाजी और शानदार सिक्सर। ये देखिए पैरों की तरफ गेंद थी, मिड स्टंप पर बिल्कुल गेंद थी, लेकिन जिस तरह से अपने बल्ले का इस्तेमाल किया, अपने बॉडी का शरीर का एक बार फिर इस्तेमाल किया और गेंद को खेल दिया डिस्क की तरफ। बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल बल्लेबाज भावेश शेलार का। तीसरा ओवर है, 46 3 विकेट के नुकसान पर। जब अभी हमला हो रहा है, स्कोर बिल्कुल आप देख सकते हैं 96 का टारगेट है, लक्ष्य बहुत बड़ा है, लेकिन सामने से सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी। इस बार भी आंसर पर गैप में खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात, डीप मिड विकेट पर 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं, 2 रन मुकम्मल किए। भावेश शेलार अच्छी पारी खेल रहे, बहुत अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। यहां अगर देखें तो 6 ओवर का जो मैच है, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 48 3 विकेट के नुकसान पर। नोबेल टीम ने बनाए हैं और जीतने के लिए लक्ष्य के पास समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। अभी 18 गेंदों का खेल आना बाकी, 3 ओवर में बिल्कुल 18 गेंदों में 48 रन बने हैं। भावेश अच्छी पारी खेल रहे हैं, 7 गेंदों में 8 रन और अभी जीतने के लिए 48 रन की जरूरत है। आधा लक्ष्य पार किया, आधा आना बाकी है। यह तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। ये इंटरेस्टिंग कहानी जो आने वाले 3 ओव्हर की बताने के लिए हमारे साथ अलिबाग, मगाशी पण मी एकदा सांगितलं होतं की मराठीमधले जे दिग्गज समालोचक आहेत त्यामध्ये संदीप जगे यांचा देखील आवर्जून समावेश केला जाईल। अत्यंत सुंदर पद्धत जयेश या ठिकाणी आहेत, बऱ्याच जणांची नावं घेता राहील, एखाद्याचं नाव राहील, परंतु तसं न करता इसरळ या ठिकाणी संदीप जगे यांच्याकडे जातो आहे। संदीप, इथून उर्वरित आपण बघितलं तर 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता। सामना पुन्हा एकदा रंगणार आहे, काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी संदीप जगे मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत। मनपूर्वक धन्यवाद प्रशांत सर। 18 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी जेव्हा 48 धावांची गरज आहे, तेव्हा परत एकदा आपण त्या अप्रोचवरती जाऊया की सामना नक्की कोणाच्या बाजूने। काही जण म्हणत असतील की नक्कीच नोबेल 11 संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला अर्थातच काही जण असेही म्हणत असतील की मैदानामध्ये नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग पुणे संघ प्रतिकार करण्यासाठी ओळखला जातो, चॅम्पियन संघ आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की क्रिकेटच्या खेळामध्ये दिवस प्रत्येकाचे असतात, काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात तर काही गाजवणार असतात। आणि त्याच्यामुळे प्रहार प्रीमियर लीग 2023 पर्व 6व्यामध्ये आपणाला तेच आपण पाहणार आहोत जे या 6 चेंडूमध्ये बरंच काही अपेक्षित आहे।
पहिला चेंडू या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय, चेंडू जातोय तो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, सणसणीत चौकार. अतिशय दर्जेदार फटका, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा. अतिशय दर्जेदार कणकणीत चौकार, सरळ बॅटने खेळलेला सुंदर फटका. मिडॉफचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. बॅटरने तेच केलं. अप्रतिम फटका खेळलाय ज्याची गरज होती. नाही, दिस इज बिकॉज ऑफ द लुक ॲट द बॉल, नॉट टू द बॉलर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे की अकॉर्डिंग टू फील्ड खेळणं. इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण कसा सजवलेला आहे, क्षेत्ररक्षक कोणत्या बाजूला आहे, कशा दिशाने आपण फटके खेळू शकतो, ही एक महत्वाची भूमिका राज गोठणकर कडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच आपण पाहतोय की पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा आल्या. प्रज्योत आंबेरेला आपण सर्वजण ओळखतो, ज्या गोलंदाजाकडे उत्कृष्ट क्लास आहे, उत्कृष्ट स्पीड आहे, सगळ्यात महत्वाचं आहे रिदम मध्ये गोलंदाजी करतो, ऍक्शन सुंदर आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे चाणाक्ष बुद्धीचा गोलंदाज म्हणून प्रज्योतने मागच्या 3-4 वर्षामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. पण अशा क्षणाला जेव्हा सामना जिंकण्यासाठी नोबेल 11 फिरोज संघाला आता 16 चेंडू येणं बाकी आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असणार आहे. संदीप, सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगितलं. एक गोष्ट आणखीन महत्वाची, दबाव झुगारून कशी कामगिरी करावी हे प्रज्योतकडून शिकण्यासारखं आहे. मग अशी पहिल्या षटकात 30 धावा आल्या होत्या, त्यानंतर 30 मारा केला, 3 गडी बाद केले होते. ऑफकोर्स महत्वाचा उल्लेख तुम्ही केला की दबाव झुगारून खेळणं याच्यासाठी ना तुम्हाला तो जिगर लागतो, तुम्हाला तो आत्मविश्वास आणावा लागतो. आता बघा या क्षणाला राऊंड विकेट गोलंदाजीला आला. पाहिलं की क्षेत्रव्यूह सुद्धा जसा सजवला होता ना, एक शॉट थर्डमॅन होता, बॅकवर्ड पॉइंट होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता, बिहाइंड द विकेट तब्बल 4 खेळाडू उभे केले होते, शॉट फाईन लेगला सुद्धा खेळाडू होता. आणि प्रज्योत इतकी वेगवान गोलंदाजी करतोय की समोरच्या फलंदाजाला रूम द्यायचा नाही. अलीकडच्या काळामध्ये रूम दिला तर समोरचा माणूस घरावरती सुद्धा ताबा सांगतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मग हीच कामगिरी गोलंदाजाने सुद्धा करावी, ही जी अपेक्षा असते तीच प्रज्योत कडून पाहायला मिळते. काय सुंदर व्ह्यू आपण पाहतोय ना स्क्रीनवरती. क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा तुल्यबळ लढत आपण पाहतोय आणि ड्रोनचा जो काही व्ह्यू आपण पाहतोय ना, ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने ही सर्व क्षणचित्रे जी आपल्या समोर उपलब्ध होत आहेत ना, खऱ्या अर्थानं या यूट्यूबच्या आमच्या सर्व कॅमेरामॅनना धन्यवाद द्यावे लागतील. ज्या पद्धतीने ही क्षणचित्रे कैद केली जातात, किती सुंदर आणि विहंगम दृश्य आपण पाहतोय या अण्णाभाऊ साठे मैदानावरती, जिथे खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक असं मैदान आहे. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि किंबहुना राजकीय चळवळींचं हे मैदान ठरलेलं आहे. आणि क्रीडा संस्कृतीला पुढे नेण्यासाठी एक ऐतिहासिक असणारं मैदान. त्या मैदानावरती आपण सारेजण प्रहार प्रीमियर लीगचा हा अनुभव लुटतोय. प्रज्योत आंबेरे या षटकामध्ये जी गोलंदाजी करतोय ना, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला टिचून गोलंदाजी करणं म्हणतात. आपल्याला माहिती आहे ना, पूर्वी असे फार शब्दप्रयोग केले जायचे की मराठीमध्ये अनेक साऱ्या म्हण आहेत की कानामागून आला आणि तिकट झाला किंवा तिकट झाली वगैरे वगैरे. त्या पद्धतीने एखाद्या गोलंदाजाने हातात चेंडू घेणं, ती जबाबदारी पार पाडणं आणि ती जबाबदारी ओळखणं किंबहुना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजावरती आक्रमण करणं, हा ड्रोनचा व्ह्यू सुद्धा या विहंगम दृश्य सगळी कॅच करताना आणि प्रज्योत आंबेरेची ती गोलंदाजीची शैली आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना. तिकडे पंचांकडून इशारा आला नो बॉल असल्याचा. त्याच्यामुळे नोबेल 11 संघाला ही एक अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. 55 धावा धावफलकावरती लागल्या, 3 गडी बाद 55. आपण पाहिल्यानंतर 57 96 टू विन, 96 धावा सामना जिंकण्यासाठी आवश्यक असताना 57 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. एक बाईज आहे, लेग बाईज आहेत, 4 वाईड आणि 2 नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले. फ्री हिट असणार आहे. भावेश शिलार आणि राज गोटणकर ही जोडी मैदानामध्ये, ज्या जोडीवरती सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलंय. याही वेळेला आपण पाहतोय ना, ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने अर्थातच ही क्षणचित्रे तुमच्या समोर उपलब्ध होत असताना अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा फार छान पद्धतीने उपयोग केला जातोय आणि ही फार आकर्षक गोष्ट असतं. एकदा स्कोरकडे जाऊया. नोबेल 11 फिरोज संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 पर्यंत पोहोचले. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असणार आहेत. माझे गुणलेखक मित्र यतीश धुरी मला कळवताना या 12 चेंडूमध्ये 38 धावा, प्रति षटकामध्ये 19 धावा. देखिए मैच की बात करें तो अभी फिलहाल गेंदबाजों का पलड़ा थोड़ा सा भारी लग रहा है, लेकिन 12 गेंद में 38 रन भी बनते हैं, तो ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है. बहुत महत्वपूर्ण मैच है और ये विहंगम दृश्य भी देखिए.
बहुत अच्छा काम कैमरामैन बिल्कुल कर रहे हैं ड्रोन के माध्यम से। बिल्कुल ये दृश्य गोरेगांव का ये खूबसूरत मैदान दिखाने की कोशिश, गोरेगांव सिटी दिखाने का प्रयास, उसके साथ अन्नाभाऊ साठे मैदान दिखाने की कोशिश हो रही है और एक बार फिर मजा आ रहा है। इसके बाद में जो मुकाबला है, मैं दिल्ली धमाका टीम के कप्तान को विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज तैयार रहे, रेडी रहे टॉस के लिए। ये मुकाबला समाप्त होने के बाद नेक्स्ट मैच का टॉस हो रहा है। दिल्ली धमाका के कप्तान को मैं दरख्वास्त करूंगा, आप तैयार रहे। 12 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 38 धावांची गरज। राज गोठणकर अर्थातच स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, भावेश शेलार नॉन स्ट्राईक एंडला। आणि जेव्हा विजय पावले समोर आहे ना, विजय पावले म्हटल्यानंतर अनेक साऱ्या गोष्टी आहेत विजय पावलेचे, अर्थातच अनेक सारे अनुभव या वेळेला मैदानामध्ये त्याला स्वतःला जोडावे लागतील, कारण अशा परिस्थितीतून बऱ्याच वेळेला आपण गेलो। आणि जसं प्रशांतजी म्हणाले इथे मैदानामध्ये की सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे, पण कुठपर्यंत, जोपर्यंत मैदानामध्ये त्या ताकदीने आपण उतरलेलो आहोत तोपर्यंत। पहिला चेंडू यावेळेला ऑफ स्टंपला यॉक करण्याचा प्रयत्न केला गेला, हे जाणीवपूर्वक करणार, कारण विजय पावलेकडे ना ते अद्भुत असं कौशल्य आहे की तो साही चेंडू वेगवान टाकू शकतो, साही चेंडू स्लोअर पण टाकू शकतो, किंवा गतीमध्ये बदल करत असताना चेंडू मध्ये अर्थातच थोडा टर्न सुद्धा करू शकतो। आता 11 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असणार आहे। येणारे 11 चेंडू आणि 37 धावा, सगळी नजर आहे ना ती आता भावेश शेलार आणि राज गोठणकर या जोडीकडे आहे। असं म्हटलं जातं की पार्टनरशिप्स या फार महत्त्वाच्या असतात, मग कोणत्याही क्षेत्रातही असेल ही पार्टनरशिप फार महत्त्वाची। आता आपण इथेही व्यासपीठावरती पाहतोय अनेक सारे मान्यवर मंडळी आहेत जी आमच्या समवेत या ठिकाणी पार्टनरशिप करतात, ती म्हणजेच सौहार्दाची असेल, सहानुभूतीची असेल, एक सहकार्याची असेल, ज्याच्यामुळे ही प्रहार प्रीमियर लीग या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते। फुलटॉस चेंडू आणि जरळ भिरकावून दिलेला आहे तो रोड वरती, आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार, नो बॉल, नो बॉल असल्याचा इशारा। चेक करण्याचं अर्थातच तिसऱ्या पंचांची दाद मागितली जाते नो बॉल साठी, आणि षटकार आलाय पण त्याच्यामुळे 31 धावांची आवश्यकता असणार आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये व्यासपीठावरती आपण बघू शकता अनेक मान्यवर दाखल झाले, त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य है। और यूनाइटेड प्रीमियर लीग जोगेश्वरी का एक बहुत बेहतरीन टूर्नामेंट होता है, उस टूर्नामेंट में अशरफ पिस्तावाला और उनकी टीम बहुत अच्छा योगदान देती है मैनेजमेंट में। अशरफ पिस्तावाला इनका बहुत बड़ा रोल होता है। तो आज इस मंच पर अशरफ जी आप हमारे साथ जुड़े हुए हैं। मैं आजिम भाई, इट्स अ फेयर डिलीवरी। आजिम भाई आपको विनती करूंगा, आज हमारे साथ अशरफ जी जुड़े हुए हैं, उनका हम सम्मान करेंगे। अशरफ जी पिस्तावाला, यूनाइटेड जोगेश्वरी प्रीमियर लीग बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट होता है और शानदार आयोजन 70 का लाइव होता है। विपुल जी वहां बिल्कुल मौजूद होते हैं, हरा भरा ग्राउंड, इस टूर्नामेंट के को ऑर्गेनाइजर्स अजीम शिकलगार, इनके कर कमर से हम सम्मान करेंगे। अशरफ पिस्तावाला, यूनाइटेड जोगेश्वरी प्रीमियर लीग एक अलग सोच के साथ उस टूर्नामेंट का आयोजन होता है। मैच की तरफ भी रुख करेंगे, समीकरण की तरफ जाएंगे बिल्कुल इस सम्मान के बाद। 10 गेंदों में 31 रनों की जरूरत है, बॉल की जरूरत है मैदान के अंदर। 10 गेंदे 31, मैच बिल्कुल बना हुआ है। शानदार बल्लेबाजी, खास करके भावेश शेलार, भावेश शेलार जो है ना जब तक है तब तक मजा आएगा। मंच पर सम्मान हो रहा है अशरफ पिस्तावाला, जोरदार तालियों के साथ सम्मान होता हुआ अजीम शिकलगार, अब्दुल अंकल, अशरफ भाई आपका एक बार फिर दिल के गहरे से स्वागत है। बैक टू क्रिकेट, संदीप हमारे साथ जुड़ेंगे। एक रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। 10 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे। आणि एक महत्वाची गोष्ट असताना बघा की एक जयजी असते की कल्चर ऑफ विनिंग। तुम्ही ज्या वेळेला सामना जिंकता ना तेव्हा कसे जिंकता, एकदा जिंकले ना की तुमची जिंकण्याची भूक वारंवार वाढत जाते, आणि मग त्यातून आहे ना एक संस्कृती डेव्हलप होते। येऊ याच्यावर आपण। हा चेंडू विजय पावलेचा जोरदार अपील झाला, अपील फेटाळून लावलंय, परंतु भावेश शेलार स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार का? पहिली धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी अर्थातच या वेळेला भावेश शेलारसाठी राज गोठणकर परतणार पावलांमध्ये। विकेट बहुत महत्वपूर्ण है और विजय के पास वो खासियत है, बिल्कुल विकेट टेकर गेंदबाज है, लेकिन ये जो विकेट है रनआउट के तौर पर मिलेगा। लेकिन ये गेंद बहुत अच्छी थी,
दोबारा देखिए ये गोरेगांव, संदीप ये गोरेगांव है, आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। ये दृश्य आपको कैसा लग रहा है? हे विहंगम दृश्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की आपल्या डोळ्यामध्ये या सगळ्या आठवणी आपण साठवणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट असते ना बघा की स्क्रीनवरती आपण या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये पाहू शकतो. मला आजही आठवतोय साधारण एक 10 वर्षापूर्वी आपण या गोष्टीतलं बरंच काही बघत नव्हतं ना. क्रिकेटमध्ये हे स्टार कास्ट मंडळी आता समोर येतात आपल्याला, ते ज्या प्रकारचा खेळ दाखवतात यांच्याही सगळ्या यूट्यूबच्या किंवा त्याच वेळेला वेगवेगळ्या क्लिप्स आपण आपल्या डेटामध्ये स्टोअर करून ठेवतो. एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे सगळे कॅमेरामन ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत ना त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्यांच्यामुळं या गोष्टी आपण पाहू शकतो. टेक्नॉलॉजीला धन्यवाद दिले पाहिजे, कारण त्याच्यामुळं हे शक्य झालंय. वळूया मैदानाकडे. बॅक टू द ग्राउंड. 9 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. विजय पावले अशा प्रयत्नामध्ये काय विचार करत असेल ना? मला तो एक चॅम्पियन ॲटिट्यूडच्या स्टोरी बऱ्याच वेळेला मी ज्या वेळेला वाचत असतो किंवा तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र वाचत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत असतील, तुम्ही वाचत सुद्धा असाल की चॅम्पियन ॲटिट्यूड नावाचं एक गोष्ट असतं, नेहमी असतं. कारण तुम्ही जेव्हा एका स्पर्धेतून दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाता, दुसऱ्यातून तिसऱ्या स्पर्धेमध्ये जाता, जिंकण्याची हॅबिट डेव्हलप करता, हे विनिंग हॅबिटचा नक्की काय फॉर्म्युला असतं? तुम्ही हर्षा बुगलेचे इंटरव्ह्यू ऐका, तुम्ही सुनील गावस्करचा इंटरव्ह्यू ऐका, तुम्ही दी ग्रेट सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू ऐका. 9 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना इथे योगेश पेणकर नक्की संघाच्या संघ सहकार्यांना काय म्हणत असेल, किंवा त्याच वेळेला भावेश शेलार ज्यांनी आतापर्यंत अशा स्पर्धांमधून काही वेळेला सामने जिंकवलेले आहेत, तो आत्मविश्वास त्याला कशा पद्धतीने फलदायी ठरणार आहे, या सगळ्या गोष्टी गमतीच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, इट इज ऑल अबाउट द सिरियसनेस, आणि तो फार महत्त्वाचा असतो. जोरात टाकला, वेगात टाकला. विजय पावले या तुफानी वेगासाठी ओळखला जातो. खोलात टाकणं ही जी संस्कृती अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप होत गेली ना. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये वैविध्य असावं, पण वैविध्य कोणत्या पातळीचं असावं ना याच्यावरही तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ज्या वेळेला तुम्ही 6 लाख रकमेची ही मोठी स्पर्धा खेळता, ज्या स्पर्धेचं संपूर्ण भारतभरामध्ये नाव आहे, जयेशजीने ज्याचं वर्णन केलं की संपूर्ण भारतभरातील खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत, आमचे सर्व मंडळी ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झालेत, ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहताय, खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेला एक वेगळं वैभव प्राप्त झालंय, त्या स्पर्धेमधली गंमत सुद्धा मित्रांनो आपण अनुभवतोय. वेगावरती नियंत्रण असणं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट. 8 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असणार आहे. किती इंटरेस्टिंग आहे ना सामना. क्रिकेट असं म्हणतात ना की शेवटच्या चेंडूपर्यंत त्याची भविष्यवाणी करायची नसतं. बरोबर आहे, हे सगळं काही ऐकायला बोलायला छान वाटतं, पण क्रिकेटच्या मैदानामध्ये काय नक्की चालू असतं ना ज्याचं त्याला माहिती आहे. क्रिकेट खेळणाऱ्यांना हाच तर खरा आनंद असतो. आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की अलीकडच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये तुम्ही केवळ त्याच्यामध्ये न गुंतून राहता, मैदानावरती या, खेळा. तू खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी एक महत्वाचा दागिना ठरेल. या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय ना योगेश पेणकर. या वेळेला योगेश पेणकर चुकणार नाहीये. निशाणा पक्का, कारण भाऊने दिलाय धक्का. अचूक फेक फलंदाजीला लागलाय ब्रेक. इथे आपण पाहू शकता अचूक फेक होती योगेश पेणकरची. इथे अपील केलं गेलं विजय पावलेकडून, ते फेटाळून लावलं. त्यानंतर योगेश पेणकर अतिशय वेगाने चेंडूकडे आला आणि अत्यंत सुंदर थ्रो होता. आणि भावेश शेलारचा अतिशय महत्वाचा हुकमाचा एक 27 धावा करून या वेळेला डगआउटच्या दिशेने परततोय. सामन्यातलं चित्र पुन्हा एकदा बदलतंय, सामन्याने रंग बदललेला आहे. नक्कीच. आणि 7 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. आने वाली 7 गेंदों पर 28 रनों की आवश्यकता दोस्तों. आणि एक सिच्युएशन आहे 29 धावांची आवश्यकता, कारण ही एक धाव नसणार आहे. पण 7 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना एक गोष्ट आपण पाहतोय ना की योगेश पेणकरला एक नाव आहे. योगेश पेणकर ज्या नावाने आता क्रिकेट खेळतो, फायटर जेट त्याला म्हणतात. आणि मग फायटर जेटचा निशाणा पण कसा असला पाहिजे, तो त्याच ताकदीचा निशाणा असला पाहिजे. समोरचा जेट सुद्धा विध्वंस करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, आणि ती क्षमता योगेश पेणकर मध्ये वारंवार आहे, आणि ते बऱ्याच वेळेला मी मैदानात पाहिलंय. आणि म्हणूनच तर फायटर जेट हे नामकरण जे केलंय ना ते त्याचसाठी केलंय योगेश. 7 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. विजय पावले मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, पण सामना फिरू शकतो. जयेश जसं म्हणतो ना की क्रिकेटमध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो.
हो विजय पावले म्हणतोय, पण सध्या राजा मीच आहे, कारण आमच्याच नावाने बेंडबाजा वाजणार आहे. 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. यू कॅनॉट इमॅजिन. बघा विजय पावले गोलंदाजीला आला ज्या वेळेला 12 चेंडू मध्ये साधारण 38 धावांची आवश्यकता होती, आणि या षटकामध्ये केवळ 9 धावा तो मोजतोय. आणि या 9 धावा मोजत असताना मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीतली धार, आपल्या खांद्यामधली ताकद, आपला ॲटिट्यूड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोलंदाजीचं ते सौंदर्य आजही तितकंच सुंदर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करतोय. संदीप, विजय पुन्हा एकदा आपल्या संघाला पावलाय. त्याचा वेग चांगला आहे, नियंत्रण खूप चांगलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला योगेश पेंडकरचं देखील कौतुक असेल, कारण शेवटी तुम्ही विजय प्राप्त करता त्यावेळेस 11 जणांची कामगिरी कशी आहे, सांघिक कामगिरी कशी केली ते देखील पाहिलं जातं. इथे गोलंदाजी तर निश्चितच आपण बघितलं दर्जेदार होती, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण ही खूप चांगलं झालं. परिणामतः आता मात्र नोबेल 11 फिरोज 11चा संघ अडचणीत आलेला आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. प्रहार प्रीमियर लीग 2023 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. प्रेक्षक आपले या सामन्याचा आनंद घेताना नक्कीच प्रशांतजी फार सुंदर वर्णन केलं आपण, की ही एक महत्त्वाची भूमिका असते ना, की तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून लीड करत असता टीमला. कर्णधाराकडून त्या अपेक्षा असतात की त्याने त्या पद्धतीने लीड करावं, आपल्या 11 खेळाडूने आपल्याला त्या पद्धतीचा रिस्पॉन्स द्यावा, त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व करावं. आणि कधी कधी मला वाटतं ना, की एका गावातला संघ लीड करणं काही वेळेला सोपं असतं, पण त्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणचे दर्जेदार खेळाडू तुमच्या संघामध्ये आल्यानंतर त्या खेळाडूंचा फोकस वेगळा असतो, ॲटिट्यूड वेगळा असतो, त्यांची कामगिरी वेगळी असतं, त्यांचं मोठेपण वेगळं असतं, आणि तेव्हा त्यांना तुम्ही बांधून ठेवणं आणि त्या संघासाठी प्रेरित करणं, मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे, जी फार मला वाटतं ना प्रोफेशनली अप्रोचने पाहणं त्याच्याकडे फार आवश्यक. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे लीडरशिपच्या त्या ॲटिट्यूडवरती किंवा लीडरशिपच्या त्या थेअरीवरती बोलावं लागेल. 6 चेंडूत 29 धावांची गरज असताना शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीला पंकज आलाय. पहिला चेंडू वाईट, 6 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. पण मगाशी जे आपण म्हणत होतो की 9 चेंडूमध्ये की सामना इथूनही फिरू शकतो वगैरे, तर तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये असावा लागतो. आपण बरेचसे सामने पाहतो ना, की मला स्टीव्ह वॉची ती ऑटोबायोग्राफी आठवते किंवा ती मी वाचले, त्याच्यामध्ये तो म्हणतो ना की कम्फर्ट झोनच्या पलीकडे पाहणं फार आवश्यक आहे. तुम्ही तिकडे पाहता का, त्या पद्धतीने बघता की कम्फर्ट झोन सोडून तुम्ही खेळत असाल ना, ते फार महत्वाचं. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे अर्थातच दाद मागितले वाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे अर्थातच दाद मागितले. आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया अर्थातच नोबेल 11 म्हणजेच फिरोज 11 संघाचे अर्थातच संघमालक यांना सुद्धा, आणि त्याच वेळेला ज्यांनी या स्पर्धेमध्ये नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग पुणे संघाला पुरस्कृत केले त्यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देऊया. या स्पर्धेमध्ये जे दर्जेदार संघ खेळतात ना, त्या संघातील सर्व स्पॉन्सरना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे, कारण जेव्हा अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा मोठ्या रकमेची होतात त्यावेळेला स्पॉन्सर्स आणि त्यांच्या त्या अनुषंगाने अर्थातच या स्पॉन्सरने केलेलं सहकार्य ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असतं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्रिकेटरला मी म्हणतो ना की लोकाश्रय टू राजाश्रय मिळणं फार आवश्यक होतं. टेनिस क्रिकेटला या यूट्यूबच्या जमान्यात तो राजाश्रय मिळायला लागलेला आहे, पण ते राजाश्रय देणाऱ्या व्यक्तींना धन्यवाद द्यावे लागतील. सर, वाईट बॉल निर्णय आलाय, वाईट चेंडू असल्याचा, आणि त्याच्यामुळे 6 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती 27 धावांची. पंकज गोलंदाजीला आलाय जरूर, परंतु आपण म्हणतो ना की ती लाईन प्राप्त करणं फार आवश्यक असतं, की तुम्ही योग्य टप्प्यावरती चेंडू टाकताय का. तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राथला विचारा, ब्रेटलीला विचारा, इकडे भारतामध्ये जहीर खानला विचारा, तिकडे जिम्बाब्वेमध्ये हिट स्ट्रिकला विचारा, किंवा अलीकडच्या काळामध्ये जसप्रीत बुमराला विचारा, कोणालाही विचारा, ते नेहमी म्हणतील की हे फार महत्त्वाचं आहे की त्याच्यावरती आम्हाला काम करावंच लागतं. सो मॅटर अबाउट टू बी द 1% थेरी. बघा इथेही आता परत एकदा आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळालाय. 6 चेंडू येणं बाकी, स्कोरर बिझी राहतात, त्याच वेळेला गोलंदाजावर वेगळा दबाव येतोय. पंकज गोलंदाजी करतोय, पण तिन्ही चेंडू आतापर्यंत जे टाकलेत ना अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा दिल्यात, तिन्ही लेग स्टंपच्या बाहेर आहेत. 6 चेंडू येणं बाकी, 26 धावांची गरज. मी त्या 1% थेरी बाबत बोलत होतो. बघा ती 1% थेरी फार महत्त्वाची असतं, की क्रिकेटमध्ये तुम्ही 2 धावा पूर्ण केल्या असाल तर त्याचं ट्रिपलमध्ये रूपांतर कसं करणं, तुम्ही गोलंदाज असाल तर तुम्ही वाईडवरती कंट्रोल ठेवणं, नो बॉलवरती कंट्रोल ठेवणं, किंवा त्याच वेळेला टिचून गोलंदाजी करणं असेल, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तुम्ही क्षेत्ररक्षक असाल तर तुम्ही 1 धाव जिथे 2 धावा जिथे आहेत तिथे 1च धाव देणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ 1% थेरी.
ही 1% थेअरी फार महत्वाची आहे जी अर्थातच सातत्याने येत असतं. नेहमी आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, बट इट इज ऑल अबाउट द परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एक धाव जरूर आले, 5 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 4 मोठे स्ट्रोक, अशा पद्धतीने अलीकडचं क्रिकेटमध्ये धावा मोजल्या जातात किंवा या पद्धतीने गणित मांडली जातात. पण 5 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना अनेक सारे सामनेही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच असतील. मी काही सामने सांगायच्या अगोदर तुम्ही कदाचित यूट्यूबला जाऊन त्या सर्व क्लिप्स सुद्धा बघू शकता. पण त्याच वेळेला हे मैदानामध्ये प्रॅक्टिकली किती शक्य आहे ना, कारण आता 4 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये असे आश्चर्यकारक निकाल नक्की लागलेले आहेत, पण त्याच वेळेला ना तो आत्मविश्वास महत्त्वाचा लागतो. त्यावेळेला ती परिस्थिती महत्त्वाची असते. या 4 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना फलंदाजी करणारा फलंदाज मोहित आणि नजबुल यांना या धावा बनवायच्या आहेत. जेव्हा 6 गडी बाद 72 धावा धावफलकावरती लागल्यात 96 ला उत्तर देताना. पंकज मात्र आता जी लाईनवरून हरवला होता त्याच्यामध्ये परतलेला पाहायला मिळाला, पण चेंडू सीमापार जाण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकलेला नाहीये. चेंडू सीमापार चौकार. 3 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 20 धावांची. आपण पाहताय प्रहार प्रीमियर लीग पर्व 6 2023 मध्ये अर्थातच एक दैदिप्यमान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. नौशादभाई शिकलगार आणि अजिमभाई शिकलगार यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे. अशा प्रकारची ही स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये खूप सारा आनंद आपण लुटला. अनेक दैदिप्यमान खेळाडूंचा खेळ आपण पाहिला. इथे खराब क्षेत्ररक्षण झालंय, चेंडू सीमापार जातोय, आणखीन एक चौकार. पण आता काही औपचारिकता शिल्लक राहिलेली पाहायला मिळते क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये. 2 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. पण या साऱ्या गोष्टी सुद्धा पुणे संघाला परवडणाऱ्या नाहीये जेव्हा अशा धावा जात आहेत. आणखीन एक मोठा फटका. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार पाहायला मिळतोय. 1 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असणार आहे. एक चेंडू 10 धावांची आवश्यकता होती. 1 चेंडूत 6 धावा येत आहेत आणि सामना जिंकतोय तो अर्थातच आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये रंग आणला. नियाजी वॉरियर्स डिंगडॉंग पुणे हा संघ सामन्यामध्ये विजयी ठरतोय. अभिनंदन होईल, कौतुक होईल, पण अभ्यासही होईल. शुक्रिया संडी. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप फिलहाल देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023 प्रतियोगिता का 30वां दिन, शाम का सत्र. इस मुकाबले में नियाजी वॉरियर्स ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया. पहले रन बनाए और उसके बाद में गेंदबाजों ने बढ़िया गेंदबाजी, खासकर